हॅलो क्रिएटिव्ह माइंड्स. चित्र आणि फ्रेम यांचं नातं भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्या भागामध्ये आपण चित्र साठीचं जे फ्रेमिंग आहे ते फक्त सौंदर्य ऍड करायसाठी नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त त्याचं लाईट आणि कलाकाराला फ्रेमिंगचा कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल श्री व सौ लाहोटी की ज्या निर्माण फ्रेम पुणे येथे आहेत यांच्याकडनं आपण बरंच मार्गदर्शन घेतलेलं आहे. तर या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या फ्रेमिंग्स कशा असतात, ऑब्जेक्ट्सला फ्रेमिंग करताना काय बघावं लागतं, यामध्ये सचिन तेंडुलकर यांना देण्यात आलेली गिफ्टचं फ्रेमिंग किंवा मोठमोठ्या कलाकारांसाठी केले गेलेल्या फ्रेमिंग्स अशा बऱ्याच विविध पैलूंवर आपण प्रकाश टाकला. तर आता आपण सुरुवात करूया याच विषयाच्या भाग 2. चला. चित्रांव्यतिरिक्त तुम्ही वस्तूंना सुद्धा हे करता. मगाशी तुम्ही उल्लेख केला त्या फुलाचा. सचिन तेंडुलकरांसाठी सुद्धा तुम्ही काही वस्तू केलेल्या आहेत. आणि जेव्हा सचिन तेंडुलकर या नावाला एक प्रचंड मोठं वलय आहे. सो हा एकतर काम करण्याचा त्या नावाचं प्रेशर, त्याला दिली जाणारी ती वस्तू, म्हणजे त्याच्याबद्दल मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. लेले सर आलेले होते, सुनंदन लेले सर, की सचिन तेंडुलकरच्या बर्थडेला गिफ्ट द्यायचं आणि काय द्यायचं, तर त्यांनी काही गोष्टी शॉर्टलाईन करून आणलेल्या होत्या. हे 100% खूप मोठं प्रेशर होतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते देव आहेत. सचिन तेंडुलकर म्हणजे अगदीच. देवाकडे सगळं काहीच असतं, मग तुम्ही देवाला काय देणार? हो, बरोबर. हा एक विचार होता. आणि दिल्यानंतर त्यांच्याकडे ती विजन आहे बघायची. मग ते खूप प्रिसिजन पाहिजे. तुमच्या फ्रेमिंगच्या मटेरियल सिलेक्शन मध्ये, डिझायनिंग मध्ये खूप प्रिसिजन पाहिजे. आणि ते खूप ऑनेस्टली ते खूप प्रेशर होत की ते नीट क्लीन दिसून, म्हणजे तो रिॲक्शन टाइम पॉइंट जो असतो ना, तो 5 सेकंदचा असतो. बरोबर. मग त्या 5 सेकंद मध्ये तो वाव पॉइंट येणं खूप गरजेचं असतं. आणि लेले सरांनी ज्या वस्तू आणलेल्या होत्या त्या सचिन तेंडुलकरचं गोल्ड कॉइन, एक लग्नाचा फोटो, लिमिटेड एडिशन स्टॅम्प, त्यांनी केलेले सगळ्या सेंचुरीचं डॉक्युमेंटेशन, जे ओव्हरऑल सचिन तेंडुलकरचं यांचं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये होतं. मग ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये दाखवायचं, मग त्याला मल्टिपल विंडो माउंट कटिंग कसं, कुठली गोष्ट कुठं प्लेस करायची, हा, आणि म्हणजे गोल्ड कॉइन कुठं पाहिजे, मग त्याचा आई वडिलांबरोबरचा फोटो, आचरेकर सरांबरोबरचा फोटो, लग्नाचा फोटो, लिमिटेड एडिशन स्टॅम्प्स, ते आधी आम्ही डिजिटली डिझाईन केले. फायनल करण्याच्या आधी वेगवेगळ्या पद्धतीने, किंवा असं केलं तर असं केलं तर असं केलं तर. वर्षभर ट्रॅव्हल करत असल्यामुळे प्रॅक्टिकली इथं फिजिकली हे नव्हतं. आम्ही मेलवर डिझायनिंग पाठवून असं करून ते फ्रीज केलं. पण तेव्हा हा एक चॅलेंज होता की मला मोठे माउंट यूज करतो मी. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही मोठे माउंट वापरता, म्हणजे साईडला ही जी ब्रिदिंग स्पेस आहे, जेव्हा तुम्ही ती मोठी वापरता तेव्हा तुमचं चित्र कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये बऱ्यापैकी जातं. आणि ही गोष्ट समजणे आणि तो फ्रीडम देणे, हे जेव्हा, म्हणजे आता लेले सर सुद्धा त्यांच्या चित्रामध्ये हा एक 100% हा प्रेशर वेगळा असतो. मग तो ऍक्सेप्टन्स, मग त्यांनी सांगितलं, संजय तुला जे योग्य वाटतं, तू तुझ्या क्षेत्रामध्ये काम करतो, तू योग्य करून दे मला. त्यांनी डिझायनिंग लेआउट फायनल केलं. फ्रेमिंग पासून सगळं आम्ही ठरवलं, कसं करायचं, काय करायचं. आणि त्याचा तो वाव फॅक्टर 5 सेकंद मध्ये तो क्रिएट झाला. त्याच्यानंतर म्हणजे तो फोटो सुद्धा तो माझ्याकडे आहे. तो त्यांच्या सचिन तेंडुलकरच्या मिसेसनी काढलेला, ती फ्रेम दिल्यानंतर. आणि त्याच्यानंतर त्यांना कोणाला गिफ्टिंग द्यायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही आतापर्यंत 3-4 फ्रेम वेगळ्या करून दिले. म्हणजे मुंबईवरून आमच्याकडे फ्रेमिंग आलेलं. आलेले.
म्हणजे तेच आमच्यासाठी हो मोठी आहे. म्हणजे हा एक वेगळाच अँगल आहे की मुंबईवरनं म्हणजे आय एम नॉट रॉंग बरेचशा तुमच्या असाइनमेंट अशा आहेत की मुंबईवरनं लोक आले आहेत की जे आमच्याकडे काही काळात मुंबईची मॉनोपोली म्हणता येईल किंवा अशा पद्धतीने होती ती आता अँगल चेंज होतोय. अँगल चेंज होतोय. वर्ड ऑफ माउथने भरपूर फरक पडतोय. त्याच्यानंतर अजून एक असं छान आम्ही म्हणजे आमचे कस्टमर आउट ऑफ सिटी गेले, कोणी अहमदाबादला शिफ्ट झाले, कोणी दिल्लीला झाले, तरी ते फ्रेमिंग मात्र आमच्याकडे तिथे क्या आहे. बात. की आम्ही त्यांना सांगतो की हे ट्रान्सपोर्टेशन होते नाही, हे कुरिअर हो जाएगा, फ्रेमिंग इधर ही होतं. पवार साहेबांचा जो 75वा बर्थडे झाला त्यावेळेस सगळे पॉलिटिशियन एका स्टेजवरती होते आणि तो त्यांचा ग्रुप फोटो होता. दिल्लीला तो कार्यक्रम झालेला होता. त्या कार्यक्रमाचे मग ते सगळ्या फ्रेंड्स, त्या जे आलेले होते मेंबर्स, त्यांना सगळ्यांना ते रिटर्न गिफ्ट म्हणून किंवा फ्रेमिंग द्यायचं होतं. तर त्याचं फ्रेमिंग सुळे मॅडमनी सगळं नाही, हे आधी जिथे आपण फ्रेम केली आहे तिथूनच झाली पाहिजे, हे सगळ्यांना ते फ्रेमिंग आमच्याकडून दिलेलं आहे. लवली. ह्या नावांव्यतिरिक्त अजून किती नावं आहेत की जे तुम्ही घेतलेली नाही आहेत? त्याचं लेटेस्ट सांगायचं म्हणलं तर नरेंद्र मोदी सर आपल्या इथे आले होते, टिळक अवॉर्ड त्यांना मिळाला. ओके. त्यावेळेसही जे फ्रेमिंग केलं ते आम्हीच केलेलं आहे. तरी ज्यावेळेस आलं आमच्याकडे सर्टिफिकेट त्यावेळेस थोडंसं टेन्शन होतंच की एवढ्या ह्याच्यामध्ये त्याचं आता फ्रेमिंग कसं पाहिजे, कारण एवढा मोठा अवॉर्ड आपण त्यांना देतोय म्हणल्यानंतर त्याचं ते प्रेझेंटेशन पण नीट व्हायला पाहिजे. मग आम्ही त्यात 2-3 ऑप्शन दिले, मग त्यातून आम्हाला असं आलं की नाही, हे फ्रेम खूप मोठी वाटतेय, म्हणजे कार्यक्रम उद्या आहे आणि रात्री आम्हाला सांगितलं गेलं की ती फ्रेम खूप मोठी वाटतेय. त्यावेळेस मी त्यांना एक प्रश्न केला, सरांना तुम्ही तो प्रश्न सांगा की आपण पब्लिक, मोदीजी येणार आहे म्हणल्यानंतर पब्लिक किती असेल आणि स्टेज आणि पब्लिक, तर तो एवढा मोठा अवॉर्ड देताना ती फ्रेम इथे किती मोठी वाटणार. एका वाक्यातच त्यानंतर त्यांनी फायनल करून टाकलं की नाही, फ्रेम पाहिजे बरोबर साईज. म्हणजे ह्या गोष्टीचा सुद्धा आम्ही जेव्हा फ्रेमिंग बद्दल डिझायनिंग बद्दल विचार करतो, या गोष्टीचा सुद्धा आम्ही हे घेतो की फायनली ते कुठं जाणार आहे. शेवटी आता तो टिळक अवॉर्ड होता, त्या टिळक अवॉर्डला त्याचा एक प्रेस्टिज आहे. करेक्ट. जर मोदीजी येणार होते तर त्या अवॉर्डला तेवढं प्रेस्टिज आहे म्हणून मोदीजी येणार होते. त्यामुळे त्याला त्या पद्धतीने स्टेजवर दिल्यानंतर ते आपलं मानपत्र दिल्याचा फील नको. त्या टिळक अवॉर्डची पावित्र्यता राखणं हे दोन्ही गोष्टी, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार केला होता. त्याच्यानंतर अजून एक हे होतं, आम्ही बाबासाहेब पुरंदरेंसाठी एक फ्रेमिंग केलं काय आणि बात आहे. त्यांनी दमनला जो दमन जेव्हा पोर्तुगीजच्या ताब्यातून भारतात आलं तेव्हा ते तिथं होते आंदोलनात. तर त्यांनी तो शेवटचा झेंडा उतरवला होता बाबूजी आणि हा. सर्व. हो. आणि त्या झेंड्याला फ्रेमिंग करायचो. वा. ते ऑलरेडी जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा त्याला ऑलरेडी स्टिचिंग वगैरे केलेलं होतं, कुठं कुठं काही धपले होते. आता अननोईंगली चांगलं करण्यासाठी लोक करतात पण ते त्याला डॅमेज करतात. ओके. तो एक त्याच्यामध्ये होता. आणि नंतर आम्ही त्यांना फ्रेमिंग करून दिलं आणि जेव्हा ती फ्रेम घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो, ऍक्च्युअल झेंडा कुठेही त्याची घडी न घालता, काही न करता, कॉन्झर्वेशन फ्रेमिंग, त्याला जे टेक्निक्स गरजेचे आहेत, परत सेम की मी जे काय करणार इट हॅज टू बी रिव्हर्सिबल, त्या पद्धतीने फ्रेमिंग करून हे केले. त्यांनी बघितलं, जेव्हा त्यांना ते ओपन करून दाखवलं, ते जागेवरनं उठले आणि ते लहान मुलांसारखे टाळ्या वाजवायला लागले. क्या बात. तो जो काय एक्सपिरियन्स होता, म्हणजे परत अशी लोक जेव्हा संपर्कात येतात तेव्हा एकतर आम्ही जे काम करतोय त्याचं समाधान मिळतं. दुसरी गोष्ट परत तर काय म्हणू, ते पावित्र्यता आहे किंवा तो बालक म्हणून वय वर्षे 95 उठून टाळ्या वाजवणे. आपण जसं लहान असताना आपण एखादी गोष्ट बघून असं उठून टाळ्या वाजवतो, ती जी प्युरिटी आहे ना, ती ह्या सगळ्यांकडून शिकायला मिळते. आम्ही तसंच आता गोविंदगिरी महाराजांचं जे मानपत्र दिलं ते सुद्धा आपल्या इथं अमृत महोत्सव त्यांचा झाला आळंदीला. त्या मानपत्राचं सुद्धा आम्ही फ्रेमिंग केलं. ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं. आता एवढं मोठं मानपत्र द्यायचंय
म्हणल्यानंतर ते थोडंसं अप्रिशिएट आम्ही असं असलं पाहिजे. आणि ते मानपत्र इतकं सुंदर झालं की त्यांनी पर्सनली विचारलं कमिटी मधल्या सगळ्यांनी की हे ट्रेनिंग कुठून झालं वगैरे. आणि ते आमचा तो एक्सपेरिमेंटच होता वेगळ्या पद्धतीने आणि ते छान गेलं पाहिजे त्यांच्यापर्यंत. त्यांनी पण खूप अप्रिशिएट केलं आणि त्यांनी आम्हाला आठवणीने अयोध्यावरून आलेली शाल आणि प्रसाद आमच्या दुकानात पाठवला त्यांनी क्या की माझं काम एवढं छान केलेलं आहे. क्या असंच जंगली महाराज मंदिर मधली मोठी फ्रेम, हा. समाधीवरची जी मोठी फ्रेम आहे ती पण आम्हीच केलेली आहे. बर ते आमचं भाग्यच आहे. असे पुण्यातले बरेच दत्त मंदिर मधले 2-3 फ्रेमिंग जे आहेत मोठे ते आम्हीच परत इथे आपल्या शंकर महाराज मठातलं जे वरती म्युझियम आहे तिथलं ओरिजिनल पेंटिंगचं जे म्युझियम आहे त्यांची स्टोरी आहे पूर्ण प्रत्येक अध्यायातली त्यांची स्टोरी आहे. त्या पेंटिंगचं सगळं फ्रेमिंग आमच्याकडे झालेलं आहे. सांगलीला गजानन महाराज मंदिर आहे तिथे बऱ्याच फ्रेम्स लागलेल्या आहेत. त्या मंदिरातलंही फ्रेमिंग आम्हीच केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक फक्त आम्हाला अजून एक खूप चांगला एक्सपिरियन्स झाला. म्हणजे आता हा थोडासा विषय वेगळा होतो. हा आध्यात्मिक विषय होतो. आता आध्यात्मिक म्हणजे कुठल्याही स्वामींचं किंवा देवाचं फ्रेमिंग करताना आम्हाला हे लक्षात आलेलं आहे, आपण काय करत नाही. आपण निमित्त मात्र असतो. क्या बात. खरं ती फ्रेम पण आम्ही ठरवत नाही आणि ती ऑटोमॅटिकली हातात येते आणि ती इतकी मग- सुंदर होते. म्हणजे गोंदवलेकर महाराजांचं आता समाधीचं तिथं पेंटिंग लागलेलं. ते पेंटिंग एका इंजिनियरनी केलेलं आहे. बर त्यांना साक्षात्कार झाला, त्यांनी केलं. फ्रेमिंगला घेऊन आले. त्यांना लाकडीच फ्रेम पाहिजे होती. मी लाकडामध्ये काम करत नाही. त्यांना सांगितलं टिंबर मार्केटमध्ये जावं, तुम्ही तिथून करा. हा पेंटिंग आणलेलं परत गेले चिंचवडचे ते. चिंचवडमध्ये तर त्यांना ज्यांनी दाखवलं त्यांनी सांगितलं हे फक्त फ्रेम निर्माणमध्येच होणार, बाकी कुठं नाही होणार. ती परत आली माझ्याकडे बर आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचं फ्रेमिंग केलं. फ्रेमिंग केल्यानंतर जेव्हा ते घेऊन गेले आणि खालती होते आणि जेव्हा त्या समाधीच्या लेवलला त्यांनी फ्रेम उचलली तर त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले आहेत. हो आणि ते ज्यावेळेस दुकानात फ्रेमिंगला आले ना असे चित्र ज्यावेळेस येतात ना ते व्हायब्रेशन्स पण आम्ही ते फील केलेले की ज्यावेळेस ती फ्रेम आमच्या दुकानातून येते आणि जाते त्यावेळेसचं जे व्हायब्रेशन किंवा वातावरण ते पण खूप एक्सपिरियन्स करण्यासारखं. आणि ही गोष्ट कुठल्या मी IT ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये ही मिळत नाही. पण हा जो अनुभवाचा प्रवास इथे खूप वेगळा आहे आमच्यासाठी. म्हणजे इमोशनली भावनिक, आध्यात्मिक या सगळ्याच गोष्टीतून खूप वेगळा आहे हा. त्यामुळे इट्स प्युअरली युअर पॅशन. पॅशन. वाव. आणि मला नाही वाटत की हा कुठल्या बिझनेसमध्ये किंवा कुठल्या ऑफिसमध्ये एवढा आनंद देत असेल आणि एवढा नाही, देवांच्या बाबतीत म्हणजे आम्ही कस्टमरला सांगतो ते एक तर 2 पद्धतीने येतात. बरेचसे जण पेंटिंग करून घेतात. त्यांना जे हावभाव पाहिजे असतात ते तसे. आणि खूप इमोशनली अटॅच असतात, खूप भावनिक असतात. म्हणजे बरोबर. काही जण ठेवायला तयार नसतात. मी त्यांना सांगितलं जेव्हा तुम्ही माझ्याकडे आला किंवा या दुकानात आला तर त्यांची इच्छा होती, तुम्ही नाही आणलेली. एक टेक्निकल क्वेश्चन आता तुमच्या बोलण्यात आलं की तुम्ही वूड मध्ये काम करत नाही. एनी रिलेशन त्याने रिलेशन वूडमध्ये काम करत नाही म्हणजे आता आधीचं जसं मगाशी बोललो मी की आधी सुतारकाम करायचे जे कार्विंग वगैरे असायचं. तर तशा रेडीमेड फ्रेम कार्विंग आता कारवतच राहिलेलं नाही. जे काय होतं ते Okay. राउटरवर होतं. ओके वूडमध्ये काम करतो. पण देवाच्या साठीचे स्पेसिफिकली एक डिझाईन पॅटर्न आपल्या भारतात चालत आलेलं आहे. म्हणजे आपण मिनिएचर शैली म्हणू किंवा बरोबर. आपल्या घरामध्ये त्या टाईपमध्ये राजस्थानमध्ये जसे फुलं पानांचं इंटिग्रेटेड डिझाईन काश्मीरमधून जे खालती ट्रॅव्हल होत आलेलं आहे तो डिझाईन पॅटर्नमध्ये लोकांना फ्रेम बघायला आवडतात. जी फ्रेम मनामध्ये असते ती कॅरी केलेली असते आणि जेव्हा देवांच्या बाबतीत हे होतं तेव्हा त्याला इमोशनल व्हॅल्यू खूप असते. त्यामुळे एक जसं ती इमेज ते डोक्यात कॅरी करतात आणि ती तशी होणं एक्सपेक्टेड असतं. त्यामुळे अशा वेळेला किंवा काही जण आहेत की आम्हाला प्लास्टिक नाही वापरायचं. ते त्यांच्या इमोशनल किंवा त्यांच्या याच्यामध्ये त्यांना सांगितलं प्लास्टिक नाही वापरायचं, मग वूडच वापरायचं. अशा केसेसमध्ये
जो डेकोरेटिव्ह पॅटर्न माझ्याकडे माझ्या मशिनरीमध्ये अवेलेबल करू शकत नाही तो नाही करत. तर वुडनमध्ये आपण काम करतो. वुडमध्ये एक इंटरेस्टिंगली प्रकार केला होता ज्याच्यामध्ये आम्ही साधारण 42 तुकडे जोडून एक अख्खी मोठी फ्रेम केलेली होती, ज्याचे प्रत्येकाचे शेप अँड साईज वेगळे वेगळे होते. ओके. हां. ते वुडमध्ये करून दिलं. सगळे वेगवेगळे चॅलेंजेस. आत्तामध्ये परवाच एक कस्टमरसाठी करून दिलं जे ग्लासमध्ये काम करतात. 5 लेयर 6 लेयर ग्लासेसमध्ये काम करतात. हां. आणि ते 6 लेयर एक पाठीमागे एक काच लावून त्याची ट्रान्सपरन्सी असल्यामुळे तुम्हाला तो 3Dचा फील देतो. आता 2 ची ग्लास ती परत तशी दिसायला पाहिजे. मग तेव्हा ते स्पेसिफिकली वुडन स्ट्रक्चर घेऊन लॉग घेऊन त्याला स्पेसिफिकली की बाबा 2 ची ग्लास आहे. मला 2.5 मग त्याला विड्थ पाहिजे. ती जास्त हल्ली तर तुटल. ट्रॅव्हलमध्ये ती व्हायला नाही पाहिजे. असं ते वूडमध्ये रेग्युलरली करून द्यायचं. वूडमध्ये काम करायचं, कमी काम करायचं रिझन म्हणजे फायबरमध्ये आता जे वूड फिनिश मटेरियल यायला लागलं आणि वूड थोडंसं एक्सपेन्सिव्ह जातं कम्पॅरिझन केलं तर. म्हणून मेन तर तेही रिझन आहे बरं. की पण वूडमध्ये काम करणार नेट टू ऑर्डर करतो, स्टॉकमध्ये काही करत नाही, कस्टमाइज. ओके. हे मला अजून एक क्वेश्चन विचारायचं आहे की तुमच्या मागे 4 फ्रेमिंगचे प्रकार हो. ते explain करतो. जसं मगाशी सांगितलं सर्टिफिकेशन आहे, पेंटिंग आहे आणि कॅनव्हास कॅनव्हास. कॅनव्हासवर आहे. आता सर्टिफिकेटला फ्रेमिंग बेसिकली आम्ही मिनिमलिस्टिक सजेस्ट करतो. पातळ फ्रेम की ज्याच्यामुळे तुमची रिडॅबिलिटी, आतमधला टेक्स्ट मॅटर वाचायचा जो वाचला गेला पाहिजे त्याच्यामुळे त्याची रिडॅबिलिटी. मग जर तुम्ही ओरिजिनल लावणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या पद्धतीने माउंट आणि ग्लासेस तसे वापरा. दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही तो स्कॅन करून ठेवा आणि त्याची डिजिटल प्रिंट काढून किंवा दुसरी प्रिंट काढून तुम्ही मग द्या, त्याच्यामुळे ओरिजिनल तुमचं खराब होणार नाही. आता जेव्हा पेंटिंग फ्रेमिंगचा विषय येतो हां, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं तुमचा स्ट्रेचर 90 डिग्रीला आहे का नाही. ओके. जो आता ह्याला मी ॲक्च्युली तो आर्कायवल लेवलचा पेपर लावलेला आहे. हां, तो चेक करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हाताने ओढता किंवा कंपनीने ओढता त्याच्यामध्ये तो 90 डिग्री जो असतो तो कमीत कमी 1-1.5 दोरीचा फरक असतो. तर त्याला आमचं म्हणणं आहे की कॅनव्हासला फ्रेमिंग करताना हे पूर्ण साईड्स तुमच्या झाकल्या गेल्या पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला हे नाही. त्याच्यानंतर पाठीमागे आर्कायवल पेपर लावा. आर्कायवल पेपर हा पेपर ब्रीथ करतो कापसापासून झाले असल्यामुळे. त्यामुळे कॅनव्हासच्या फटीमध्ये पाठीमागच्या फटीमध्ये जी घाण होती आणि ज्याच्यामुळे किडे तयार होतात ते ह्या ह्याच्यामुळे कुठेही होणार नाही. ओके. हा पेपर लावल्यामुळे बरं. हे कोणी करत नाही. पण तेच परत जसं सांगितलं की आर्टिस्ट इंटरेस्टेड नाहीये. जसं फॅब्रिओनाचा तुम्ही 25% पेपर कॉटन कंटेंटचा रोल घेतला आणि तो 100% कॉटन कंटेंटचा रोल घेतला तर त्याच्यामध्ये प्राइसमध्ये जो फरक येतो तो मेजर फरक राहतो. पण हे खूप गरजेचं आहे व्हेन इट कम्स डाऊन टू कॅनव्हास फ्रेमिंग. म्हणजे टेक्निकली पेंटिंगची लाईफ वाढण्याच्या हिशोबाने हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जे हुक वगैरे दिलेले असतात त्याला त्याच्या पद्धतीने लावणे, बंपर्स लावणे, पिरियडिकल चेकअप ऑफ पेंटिंग हे त्याच्यामध्ये आहे. दुसरं हे जे आहे हे एम्ब्रॉयडरी फ्रेमिंग आहे. म्हणजे हा एक आयडियल एक्झाम्पल होऊ शकत की जे काय करतोय रिव्हर्सिबल हे दाखवण्यासाठी. आता हे जे आहे हे असं शिवलेलं आहे पाठीमागे. ओके. बरं. हे पूर्ण शिवण काम आहे. आता तुम्हाला हे जेव्हा पाहिजे असेल परत तर मी हे कट केलं जाऊ की हा तुम्हाला तुमचं अख्खं हाताने मिळालं. त्यामुळे कुठलंही एम्ब्रॉयडरीचं किंवा कुठल्याही फॅब्रिकचं फ्रेमिंग जेव्हा आर्टवर्क म्हणून येतं जी परत वस्तू होणार नाही. मशीन मेडसाठी तुम्ही कसंही करू शकता कारण तुम्ही दुसरे क्रिएट करू शकता. जी गोष्ट तुम्ही रिक्रिएट नाही करू शकत ॲज इट इज त्याच्यासाठी अशा पद्धतीने फ्रेमिंग. मग ह्याच्यामध्ये आता लक्षात घ्या मी ह्याला टेप वगैरेही कुठं लावलेली नाही. जे काय केलेलं आहे मी असा एक बॉक्स तयार केलेला आहे आणि हे असं म्हणजे हा बॉक्स तयार करून हा याच्यामध्ये फिट केलेला आहे. त्याच्यानंतर हा परत हा माउंटिंग मध्ये कव्हर केलेला आहे आणि हे पूर्ण आम्ही सिलिंग करतो. वरून ग्लास लावतो. त्यामुळे सिलिंग कंपल्सरी प्रत्येक फ्रेमला आमच्याकडे असतात. 2 गोष्टी अशा होतात की त्याच्यामुळे ह्या इथल्या पोर्शन मधून फ्रेम झाल्यानंतर या इथल्या पोर्शन मध्ये घाण जाते. ती घाण ह्याच्यामध्ये जाऊन परत ती आतमध्ये जाते. आणि अजून एक सेफ्टी पॉईंटच्या हिशोबाने हा एक विषय राहतो की जेव्हा काच तुटली
तर त्याचे तुकडे नाही होत. ते हे टेप असे पकडून जातात, त्यामुळे तुमचे पुढचे आर्टवर्कचे डॅमेजेस तुम्हाला फिजिकली लागायचे चान्सेस हे कमी होऊन जातात. आणि त्याच्यानंतर ह्याला पाठीमागे एक बॅकिंग बोर्ड देतो आर्कायवल लेवलचा, कॉरिगेशन बोर्ड म्हणतात त्याला कॉरिगेशनचा बोर्ड म्हणतात. अजून एक विषय असतो की जिथं आम्ही फ्रेमिंगला माउंटेन मोटर घ्या म्हणतो किंवा न्यूट्रल फ्रेमिंग करा असं जेव्हा म्हणतो, तर त्याच्यासाठी हे अशा पद्धतीने फ्रेमिंग करू शकता. आता ह्याच्यामध्ये लक्ष कुठं जात आहे, लक्ष का चित्राकडे जातं. हा एवढा मोठा पोर्शन घ्यायचं रिझन घ्यायचं, हा मोकळा असल्यामुळे तुमचं लक्ष इथं जातं. हा जेवढं मी छोटं करणार तेवढं जेव्हा मी फ्रेम इथून इथपर्यंत घेणार त्याचं इंटरॅक्शन आपल्याकडे हा खूप महत्वाचा भाग आहे, जो आपल्याकडे लोकांनी ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तर हा एक छान पद्धतीने. दुसरं जेव्हा आपण फ्रेमिंग करतो, जसं मगाशी सांगितलं, तर ह्याला या कस्टमरला जसं मला सांगितलं की आम्ही ॲबस्ट्रॅक्टला व्हर्टिकल हॉरिझॉन्टल आर्टिस्टला जसं लावायचं तसं आपण आपल्याकडे चेक करताना, जसं आता ही मी ग्लास कुठली वापरलेली याचे डॉक्युमेंटेशन म्हटलं, मग त्याच्यानंतर प्रत्येक ह्याला आमचा क्वालिटी चेकलिस्ट असतो. जे क्वालिटी चेकलिस्ट हे मी माझ्या बघण्यामध्ये सुद्धा हे डेट असते आणि कोणी केले हे आन्सरेबल आहे. त्यांनी कंपल्सरी हे हॅज टू आन्सर. उद्या काय झालं या डेटमुळे माझ्याकडे, आता तर ठीक आहे आता सॉफ्टवेअरमुळे माझ्याकडे तो सगळा डाटा राहतो, कुठलं मटेरियल वापरलेलं होतं, काय केलेलं आहे. त्यांनी क्वालिटी चेक करताना काय फ्रेमचे कॉर्नर व्यवस्थित आहेत का, तिथं गॅप वगैरे नाही आहे, कुठं चिपिंग झालेलं नाही आहे हे चेक करणं. त्याच्यानंतर फ्रेममध्ये डस्ट नाही आहे ना. चित्रामध्ये काच लावल्यानंतर सीलिंग करायचा हा एक ॲडव्हान्टेज असतो की एकदा सील केलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डस्ट जायचं नाही, तरी सुद्धा त्यांनी ती परत एकदा चेक करायची. त्याच्यानंतर त्याला माउंट बोर्ड ग्लास कुठला वापरलेला आहे, जे मी जॉब ऑर्डरवर माझ्या लिहून दिलेलं आहे तीच ग्लास वापरली आहे का, किंवा उद्या जेव्हा कस्टमर जेव्हा येईल, आता मी याला 70% वापरली, मी याचा स्टिकरच लावलेला आहे, तर उद्या कस्टमरने असं येऊन नाही तुम्ही म्हटला होता की तेव्हा ते फेडिंग नाही होणार सांगितलेलं होतं. तसेच माउंट बोर्ड मी कुठले वापरलेत, रेग्युलर वापरलेत, कॉन्झर्वेशन ग्रेड माउंट बोर्ड वापरलेत म्युझियम. बाकी त्याच्या ह्याने बाबा कॉन्झर्वेशन मटेरियल आहे, मग लॅमिनेशन केले का नाही, त्याला सिलिंग हा कंपल्सरी विषय आहे, त्यामुळे या गोष्टी सगळ्या चेक करायच्या आहेत. मग त्याला हँगिंग हुक्स त्याचे योग्य लावलेत का नाही. आता ही जॉब ऑर्डर बनवताना याला व्हर्टिकल हॉरिझॉन्टल 2 सांगितलेले होते. त्याच्यानंतर त्यांनी बंपर्स लावायचे आहेत, त्याच्यानंतर स्क्रू रावर द्यायचे आहेत. कॉर्नर जसे आता हे कॉर्नर काढले होते तर प्रत्येक फ्रेमिंगला आम्ही ते कॉर्नर देतो पॅकेजिंगला. हे सगळं चेक करून आम्ही ती आमची हे केलेली आहे. आता हे आमच्या हा QR कोड स्कॅन झाला की दुकानाचा ॲड्रेस वगैरे सगळा तो फिजिकली तुम्हाला डाटा स्वरूपात मिळून जातो, हे सुद्धा केलेलं आहे. हे आमच्या फ्रेमिंगमध्ये आहे. आता बेसिकली हा ओरिजिनल लाकडाचा पीस आहे, तर नॉट नेसेसरी आता हा तो पिरियड झालेला आहे ऑलरेडी, वेअर अँड टेअर, आणि त्यांना तो क्लायंटला सुद्धा हा नॅचरली पुढे जो वेअर अँड टेअर होणार आहे तसाच पाहिजे, त्यामुळे ह्याला ग्लास न लावता फ्रेम असंही झालेलं आहे. आता हे बेसिकली फार्म हाऊसला वगैरे असल्यामुळे ह्याला टेक्निकली काय केलेलं आहे, ह्याला पाठीमागून पूर्ण परत ह्याला प्लास्टिकने सिलिंग केलेलं आहे, ज्याच्यामुळे त्याला आतमध्ये मॉइश्चरनी ते खराब होऊ नये. ह्याचे स्क्रू टेक्निकली त्याला किती MM चा स्क्रू पाहिजे, कसं पाहिजे, कारण एवढ्याच्याच पोर्शनवर ते अख्खं वेट कॅरी करणार आहे आणि त्याच्यानंतर ह्या पोर्शनवर तो भिंतीवर वेट कॅरी करणार आहे, त्यामुळे टेक्निकल त्याचा वेट कॅरिंग कॅपॅसिटी या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो फ्रेमिंग करताना. मुळी आहे की म्हणजे फ्रेमिंग म्हणजे आत्ताचा जो ट्रेंड आहे की पर्टिक्युलरली हा प्रश्न मी स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू विचारतो की जी नवीन पिढी येते आणि जे करिअर बद्दल, आणि आत्ताच्या मुलांना करिअरचे भरपूर ऑप्शन्स आहेत की ज्या म्हणजे विचारात पण नव्हतं. सो फ्रेमिंग हा एक स्पेशलाइज करिअर होऊ शकतं. म्हणजे मगाशी तुमच्या म्हणण्यात सुद्धा आलं की अनफॉर्च्युनेटली आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये पर्टिक्युलर फाईन आर्टच्या डोमेनमध्ये फ्रेमिंग कसं असं याच्याबद्दल नॉलेज दिलंच जातं की चित्रकार त्याच्यातल्या ॲस्थेटिक विषय समजतो, पण जेव्हा असं काही करिअर होऊ शकतं सिलेबस मध्ये एक चॅप्टर पाहिजेच सिलेबस मध्ये तो पाहिजेलच आहे. दोन गोष्टी, एकतर फ्रेमिंग आपल्याकडे जे आलेलं आहे ते एकतर पिढीजात आलेलं आहे, हा एक विषय आहे.
आम्ही त्याच्यामध्ये आम्ही आमचा रिसर्च करून आम्ही आमचा अभ्यास करून त्याच्यात नाविन्यपूर्ण पद्धतीने काय करू शकतो, वेगळ्या पद्धतीने त्याच्या पाठीमागे विचार काय देऊ शकतो, अशा पद्धतीने फ्रेमिंग केलेलं. आम्ही ज्या पद्धतीने फ्रेमिंग करतो किंवा फ्रेमिंगचा विचार करतो त्या पद्धतीमध्ये काम करणारे अख्ख्या भारतामध्ये हार्डली काय फ्रेम असेल, हार्डली एक 10-12 फ्रेम आहे. बाहेर जेव्हा तुम्ही कुठेही जातात तेव्हा फ्रेमिंग कसं केलं जातं, तुम्ही सांगता की बाबा काय, तो सांगतो की बाबा एवढ्या फ्रेम आहेत, यातली कुठली फ्रेम लावायची. बरोबर. कस्टमर सांगतो बाबा काय कुठं खर्च करायचे, हा बाबा हे लाव. त्याच्या पाठीमागे विचार नाही. विचार घेऊन जर केलं फ्रेमिंग तर खूप मोठा स्कोप आहे, कारण अख्ख्या भारतात फक्त 15 जण आहेत, तर एवढा मोठा स्कोप आहे. बरोबर. जर तुम्ही विचार करून फ्रेमिंग केलं ते चित्र हो. छान दिसतं. जसं एखाद्या साडीला किंवा ड्रेसला परफेक्ट मॅचिंग ज्वेलरी, मॅचिंग हे सगळं घेतलं तर ते ड्रेसचं प्रेझेंटेशन चांगलं होतं. तसं त्या चित्राला सुद्धा योग्य माउंटिंग, योग्य फ्रेमिंग झालं तर ते चित्रही तसं चांगलं दिसतं. आणि हे गोष्ट लक्षात आली की आता आम्हाला दोघांना त्यातली आवड आहे, ते पॅशन आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीच्या डिटेलिंगमध्ये गेलो. मग आणि त्याला प्रत्येकाला एक विचार दिला. त्यामुळे आवड असणं खूप गरजेचं आहे. जर म्हणजे मी ज्या पद्धतीमध्ये काम करतो तसं नाही तर बिझनेस म्हणून तुम्ही वस्तू घ्या, वस्तू विका, तसं ट्रेडिंग होऊ शकतं. पण अशा पद्धतीमध्ये एखादा आर्टिस्ट आहे, कारण शेवटी तो रंगसंगती बरोबरच काम करतो. मी सुद्धा रंगसंगतीमध्येच काम करतो. तुम्ही एखादा जेव्हा चित्र आणता त्याला कुठला चित्राचा कलरला माउंट लावला की तो चांगला दिसेल, अगदीच. अशा पद्धतीनेच आम्ही विचार करून ते करतो. त्यामुळे कुठलाही आर्टिस्ट, कुठलाही क्रिएटिव्ह मनुष्य ह्याच्यामध्ये आरामात बिझनेस करू शकतो. त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आता मोठ्या मोठ्या फोटोग्राफर्स बरोबर काम करताना चित्रामधला लाईट कसा बघायचा हे आम्हाला शिकायला मिळालं. मग त्याच्यामुळे माउंटिंग जेव्हा वापरतो तेव्हा माउंट वर येणारा लाईटचा रिफ्लेक्शन किती असणार आहे आणि त्याच्यामुळे तो माउंट हायलाईट न होता तुमच्या चित्राकडे कसं लक्ष जाणार आहे हे शिकायला मिळालं. खूप गोष्टी आम्हाला जे शिकायला मिळाल्या ते आमच्या कस्टमरमुळे शिकायला मिळाल्या. त्यांनी प्रत्येक वेळेला नवीन वस्तू आणली, आमच्याबरोबर ओपनली सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आणि त्यातून आम्ही इव्हॉल्व झालो. बरोबर. त्यामुळे प्रत्येक येणारी नवीन वस्तू काहीतरी नवीन शिकवती आणि ज्याला कोला पॅशन आहे तो 100% खूप मोठा वाव आहे, वावच वाव आहे. सध्या तुम्ही बऱ्याच कलाकारांबरोबर, पर्टिक्युलरली आर्ट सेक्टर बद्दल बोलतोय की बऱ्याच कलाकारांबद्दल बरोबर तुमचं डिस्कशन्स होतात, गप्पा म्हणजे चित्र आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा. तर आत्ता जो सध्या हॉट विषय आहे AI, तर तुमचं कधी कुठल्या कलाकाराबरोबर ह्या मुद्द्या संदर्भात डिस्कशन झालंय? म्हणजे मला जाणून घ्यायचंय की कलाकार लोकांना कम्युनिटीमध्ये भीती आहे का, हाऊ दे आर लुकिंग ॲट इट? दोन्ही आहेत. म्हणजे बरीचशी भीती जास्त आहे की आमचं हातातलं जे आम्ही काम करतोय ते जाईल AI मुळे. हे एका अर्थाने आहे बरोबर की त्यांचं काम जाणार आहे. माझं म्हणणं उलट आहे, ते डाटा बेस्ड आहे. तुम्ही त्याला डाटा देता, AI त्या डाटा बेस्डवर करून तुम्हाला एक चित्र देतो. आता जर न्यूजपेपरमध्ये सध्या सगळीकडे बघितलं तर बेसिकली सगळ्या AI ने काढलेली चित्र आहेत. माझा मुळाचा प्रश्न असा आहे की चित्रकार म्हणजे कोण? चित्रकार जो चित्र काढू शकतो, जर तुम्ही त्याला जोड वैचारिक लेवलची दिली आणि तुम्ही तुमची चित्र काढून जर प्रदर्शन रूपात जर तुम्ही केलं तर तुम्हाला याची भीती नाहीये. उलट तुम्हाला जास्त वाव आहे की आता हाताने चित्र काढणारी लोक सोपा मार्ग अवलंबून करतात की बाबा ओके फाईन, मी कमर्शियल झालं, हे झालं, मी सॉफ्टवेअर शिकलो, मला नोकरी मिळाली, मला माझा पगार मिळाला आणि त्या चौकटीत राहतात. जे त्या चौकटीत राहणार आहे त्यांच्यासाठी AI अवघड आहे. जे चौकट मोडणार आहेत आणि त्या चौकटीच्या बाहेर येऊन जे हे सांगणार आहे की मी माझं चित्र काढणार आहे आणि हे काढणार आहे, तो पर्सेंटेज खूप कमी आहे. तर त्या लोकांची उलट डिमांड सप्लाय म्हणजे जर विचार केला तर तो डिमांड खूप हायर लेवलला येणार. हाताने चित्र काढणारीच लोक खूप कमी होणार आहेत.
बरोबर. तर परत त्याच्यात मगाशी जसं मी म्हटलं फ्रेमिंग मध्ये वाव आहे, तसा ह्याच्यामध्ये वाव आहेच ना. तुम्ही तुमच्या वैचारिक लेवलला तुम्ही विचार करून जर तुम्ही चित्र काढलं, ऑइल कलरनी पेंटिंग ऍक्च्युअल केलेलं चित्र तुम्ही डिजिटल स्वरूपात कसं करू शकता? करू शकत नाही. खरं. तुम्ही तो डिजिटली बघू शकता, तुम्ही ती प्रिंट काढू शकता. ओरिजिनल चित्र जेव्हा तुम्ही बघता त्यातून तुम्ही इमोशन्स तुमचे जाणता. एआय मध्ये इमोशन्स नाही आहेत, सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट. एआय तुम्हाला इमोशनल व्हॅल्यू देऊ शकत नाही कुठल्याही परिस्थितीत. कितीही काही झालं तरी ह्युमन मधले जे जे कालच मी हिना भट मॅडम बरोबर हाच विषय घेऊन बोलत होतो, तर त्यांचं म्हणणं तेच होतं की प्रत्येक माणसाची रिॲक्शन प्रत्येक सिच्युएशनला वेगळी वेगळी असते, जी एआय करू शकणार नाही. अगदीच. त्यामुळे प्रत्येक चित्राला जेव्हा एखादा आर्टिस्ट काम करतो, त्याचा कलर पॅलेट त्याच्या तेव्हाच्या इमोशन प्रमाणे तयार होणार आहे. आणि हे मी बघतो. म्हणजे एवढी वर्ष काम केल्यानंतर आता आम्हाला तुमचा ब्रशचा स्ट्रोक तुम्ही पैशासाठी कमवण्यासाठी केलेला आहे, शो संपवण्यासाठी केलेला आहे, हा ते आम्ही बघून आम्हाला आता एवढी वर्ष म्हणजे हे खूप ऑनेस्टली थँक्स टू ऑल दोज आर्टिस्ट ज्यांनी आम्हाला त्या जर्नीमध्ये त्यांच्याबरोबर त्या डिस्कशनमध्ये नेलं की बाबा हे काढलं तर कसं काढलं, मग तू काय केलं, मग तेव्हा तू विचार काय करत होता. सगळ्यात महत्वाचा इंटरेस्टिंग पार्ट येतो जेव्हा लहान मुलांची चित्र येतात. त्यांच्या एवढी प्युरिटी कुठल्याच चित्रकारामध्ये नसती आणि ती प्युरिटी खूप कमी चित्रकार पुढं आयुष्यात कॅरी फॉरवर्ड करू शकतात. आणि ती प्युरिटी आम्ही शोधायचा प्रयत्न करतो. जेव्हा जेव्हा प्युरिटी येते ती तेव्हा खूप पेंटिंग वेगळ्या लेवलला होतं आणि त्याचं फ्रेमिंग सुद्धा मग त्या लेवलने वेगळं होतं. यालाच पुढं धरून अजून एक क्वेश्चन विचारावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही मी स्वतः बघितलंय, अनुभव आहे की जेव्हा तुम्ही फ्रेमिंग साठी एखादं चित्र येतं आणि वेन इट कम्स टू ऑथेंटिसिटी, कारण का शेवटी कलाकारानंतर त्याचीच जी आयडेंटिटी आहे ती चित्रावरनं ठेवते. आणि आजच्या डिजिटल काळात डुप्लिकेशन जो प्रकार आहे, तर एकतर हा क्वेश्चन नवोदित कलाकारांसाठी आहे की एखादा ऑथेंटिकेशन सर्टिफिकेट हा जो प्रकार तुम्ही सजेस्ट करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल? काम करत असताना ही गोष्ट जाणवली की आर्टिस्ट काय म्हणतो की मला पैसे मिळत नाही. हा, मग पैसे का मिळत नाही किंवा तो पैसे मिळत नाही, माझं म्हणणं आधी हे की तो मागत नाही म्हणून मिळत नाही पहिला. दुसरा त्याचं डॉक्युमेंटेशन बी. त्यांनी काढलेलं चित्र हे त्याचंच आहे हे कशावर, पहिला प्रश्न. परत सेम जसं मी सांगितलं की आपल्याकडे हे कॉलेजच्या सिलेबसमध्ये शिकवलं गेलं पाहिजे की बाबा तुझ्या पेंटिंग हे तुझं आहे, कारण परत तू सेम ते तसं काढू शकत नाही. ते युनिक आहे, कारण तू जरी ठरवलं तरी तू तसं सेम चित्र दुसरं काढू शकत नाही. 2 लाईन जसे तुम्ही आयडेंटिकल काढू शकत नाही तसं तुम्ही हे काढू शकत नाही. त्यामुळे मग त्याचं इम्पॉर्टन्स तेवढं महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी त्याचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कस्टमरला देता, जेव्हा तुम्ही विकता, ते ऑथेंटिक आहे, ते तुम्ही काढलेले, मग त्याच्यावर तुमचं नाव, तुम्ही कधी केलेले, पेंटिंगचं नाव, पेंटिंगची साईज, कुठल्या पेपरवर केलेले, तुमचा ईमेल आयडी, या सगळ्या गोष्टी पाहिजेल आहेत. तुम्ही जर डॉक्युमेंटेशन केलं तर त्याचा अजून एक ॲडव्हान्टेज हा आहे की 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर जेव्हा केव्हा तुम्हाला आर्टिस्टला खूप ऑनेस्टली त्याला त्याचा प्रवास माहीत नसतो, उद्या काय होणार आहे, कोणालाच माहीत नसतो उद्या काय होणार आहे. पण जसा तो इव्हॉल्व होतो तर त्याचे इव्हॉल्युशन जे आहे ते ॲक्च्युली त्याच्या त्या पेंटिंगपासून असतं. जर त्याचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असेल तर सगळ्यात जास्त किंमत त्या जुन्या पेंटिंगला येते. त्यामुळे मुलं जेव्हा कॉलेजमध्ये शिकतात त्यांनी पहिला काढलेला स्केच गोळा करतात मला सुचलं नाही, असे गोळा केलेले सगळ्यांनी माझ्याकडे आणून द्यावे, मी ऑब्झर्वेशन. खूपशे आर्टिस्ट आम्ही असं बघितलेलं ज्यांनी तो गोळा सुद्धा सांभाळलेला आहे आणि आज त्याची सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे. त्याचं कारण आहे त्या लाईनचा जन्म त्या तिथून झालेला आहे. हा, त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादं रफ स्केच सुद्धा करता तेव्हा त्याच्यावर तारीख लिहा.
म्हणजे हम्म. फ्रेमिंगला आमच्याकडे जेव्हा येतं तेव्हा चित्रावरती सही नसेल आणि हम्म. मागे त्यांचं नाव आणि ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर काही लिहिलेला नसेल तर आम्ही ते आधी इथे लिहून घेतो, सही करायला लावतो. नाहीतर आम्ही नंतर फ्रेमिंग नाही करतो. करत. जे एखाद्या म्हणतात की आम्हाला नाही करायचंय, आम्ही त्यांना सांगतो, म्हणजे टचवूड आम्ही यायला आलोय की हे आमचे टर्म्स अँड कंडिशन्स आहे, आम्ही असं असेल तरच फ्रेमिंग करतो, नाहीतर नाही करणार. मग त्यांना एक्सप्लेन करतो. बट आम्ही ह्याची सुद्धा काळजी घेतो. अभ्यास करताना गोष्ट लक्षात आली की लिमिटेड एडिशनचे काय पेन्सिलनी साईन असतात. बरोबर आहे, का असतात? किती जणांना माहिती आहे आर्टिस्टमध्ये? कोणालाच माहित नसतं. पेन्सिल एवढं ऑथेंटिक गोष्ट कुठलीच नाहीये, म्हणून ते पेन्सिलनी साईन असतात. तुम्ही पेन्सिलला प्रिंट नाही करू शकत. कलर Okay. जेव्हा असतात तेव्हा प्रिंटिंग सुद्धा एक कलरचा पिगमेंट आहे. जेव्हा तुम्ही हा. प्रिंट करणार तेव्हा तो पिगमेंट चेंज होणार आहे बरोबर. थोडाफार. पण पेन्सिल तुम्ही जरी प्रिंट केली, तुम्ही तो कलर म्हणून प्रिंट करू शकाल, पण त्याची ऑथेंटिसिटी जास्त खोडलं की लक्षात येईल प्रिंट आहे. खरं. म्हणून आम्ही प्रत्येक ह्याला जे पेपरवर काम करतात त्यांना प्रत्येकाला हे पाठीमागे आम्ही पेन्सिलने लिहून घेतो, त्यांना एक्सप्लेन करतो. मग काही जण नाही मीच काढलंय का, लिहा, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पुढच्या पिढीला कुठेतरी कामाला येईल. खरं. पण डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचं आहे. ऑथेंटिसिटी सर्टिफिकेट तुम्ही देणं ह्याच्यासाठी महत्वाचं आहे. ती ओनरशिप आणि ओरिजिनॅलिटी ऑफ आर्टिस्ट या दोन्ही गोष्टी राहतात. पुढं जाऊन मी अजून एक ॲड ऑन करेन की तुम्ही रिसिट द्या. रिसिट आणि ऑथेंटिसिटी सर्टिफिकेट आणि त्याचा एक सिरियल नंबर काहीतरी तयार करा, ज्याचा रेकॉर्ड तुमच्याकडे राहणार आहे. कारण ह्याच्या पुढं AI आल्यामुळे जे जे हाताने काम करणार आहे त्या सगळ्यांच्या किमती वाढत जाणार आहेत. मग सांगितल्याप्रमाणे साधा रेशिओ डिमांड अँड सप्लाय. बरोबर. त्या हिशोबाने दुसरं माझं पुढे जाऊन असं म्हणणं आहे की तुम्ही त्याचं एक टेक्निकल डॉक्युमेंट करा. आता मी बऱ्याचशा रिस्टोरर बरोबर काम करतो, माझी मुलगी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तिच्याबरोबर काम करताना डिस्कशन करताना गोष्ट जाणवली, तेव्हाचा कलर पिगमेंट काय होता हे कसे काय इन्फॉर्मेशन घेणार. आजपर्यंत असं डॉक्युमेंटेशन कुठला आर्टिस्ट करत नाही, पण माझं सगळ्या त्या आर्टिस्टला म्हणणं आहे की तुम्ही टेक्निकल डॉक्युमेंटेशन सुद्धा करा, की तुम्ही कुठल्या कंपनीचे कलर वापरले होते, तर त्याचा पिगमेंट कळत. डिटेलिंग मध्ये जायचं, त्याचा बॅच नंबर लिहा, त्याची लाईफ किती आहे ते लिहा, तुम्ही पेपर कुठला वापरताय ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहा. तुम्हाला त्याची टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे प्रत्येक कंपनीच्या वेबसाईटवर असते. वेबसाईटवर जर इन्फॉर्मेशन नसेल त्या कंपनीच्या ह्यांना मेल करून विचारा. मेलवर याच्यासाठी विचारा कारण त्याचं तुम्हाला ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन राहणार आहे. जर ते उत्तर देऊ शकले नाही तर त्यांचं मटेरियल नाही वापरायचं, एवढं सोपं आहे. क्या बात. तुम्ही जे मटेरियल वापरणार आहे त्याच्यावर तुमचं पेंटिंगचं आयुष्य आहे. जेवढे वर्ष जास्त तुमचं पेंटिंग असणार आहे तेवढी वर्ष तुम्ही जास्त टिकणार आहे. दुसरं जे आम्ही दोघं कायम सांगतो की आमची प्रत्येक फ्रेम आम्ही जी करतो दॅट इज अ व्हिजिटिंग कार्ड. ती फ्रेम बघून येणार आहे. तसंच प्रत्येक पेंटिंग हे त्या आर्टिस्टचं व्हिजिटिंग कार्ड आहे. तो काय पद्धतीने प्रेझेंट करतोय, तो काय पद्धतीने काढतोय, म्हणजे सगळ्यात महत्वाचं तो मटेरियल कसे निवडतोय ज्याच्यामुळे त्याचं आयुष्य वाढणार. त्याच्यानंतर योग्य पद्धतीने फ्रेमिंग हा दुसरा, म्हणजे योग्य पद्धतीने फ्रेमिंग एक मध्ये मी 2 क्रायटेरिया ठेवीन. एक मटेरियल आणि दुसरं त्याच्या पाठीमागचा विचार. या दोन्ही गोष्टीचं जर सांगड असेल आणि जर ते योग्य घरात गेलं असेल तर ते बघून दुसरा मागणारे कुठं गेले. आमचे 90% कस्टमर आम्हाला जे येतात बाहेर वर्ड ऑफ माउथनी रेफरन्सनीच येतात. हा तसं प्रत्येक आर्टिस्टला तसा रेफरन्स मिळणार. तुम्ही योग्य पद्धतीने फ्रेमिंग केलं, डॉक्युमेंटेशन केलं, म्हणजे जर आता जसं सांगितलं मी, मला टेक्निकल डॉक्युमेंटेशन आजपर्यंत नेटवर सुद्धा कुठं सापडलं नाही. हा चर्चा केल्यानंतर आम्ही जेव्हा त्याच्यावर विचार केला की याला सोल्युशन काय, सोल्युशन काय, तर मग हे आर्टिस्टने यायला सुरुवात करणे हा एकमेव सोल्युशन, त्याला दुसरं सोल्युशन काय नाही. हा तर सोल्युशन प्रत्येक आर्टिस्टने त्यांनी त्याचं चित्र काढताना तुम्ही व्हिडिओ काढा. कोणी कोणाची स्टाईल चोरत नाही, कोणाकडे एवढा वेळ नाही, कारण तो रियाज आहे, त्याला तेवढी वर्ष जायला लागतात. आपल्याकडच्या आर्टिस्टमध्ये ती खूप मोठी भीती आहे की जर कोणी कॉपी केलं तर नाही करू शकत. एखाद्या आर्टिस्टचे जर 15 वर्ष काम करतोय तर त्या लाईन आणि तो कलर काढायला 15 वर्ष गेलेली आहे, तर 15 वर्षाचा प्रवास कोणी असं व्हिडिओ बघून कोणी कॉपी करू शकत नाही. त्यामुळे निश्चिंत राहा. तुम्ही तुमच्या इमेजेस, माझं सगळ्यांना म्हणजे तुम्ही तुमच्या इमेजेस बिंदास्त यूज करा. जेवढं तुमचं एक्सपोजर जास्त असणार तेवढं तुमचं डिमांड जास्त येणार आणि त्याला जोड
ऑथेंटिसिटी सर्टिफिकेट, डॉक्युमेंटेशन, योग्य फ्रेमिंग ह्याची द्या. आय थिंक हे येणाऱ्या अपकमिंग आर्टिस्टसाठी खूप गरजेचा पॉईंट सरांनी सांगितला. शेवटी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आफ्टर सेल्स सर्व्हिसिंग हा जो पार्ट येतो त्याच्यामध्ये मी आता गुणीन की तुम्ही छान चित्र काढणे इज वन पार्ट, बट आफ्टर त्याची ही इन्फॉर्मेशन देणं, जर तुम्ही क्लायंट पॉईंट ऑफ पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर तुमच्या चित्राची व्हॅल्यू 100% नाही, वाढेल. ह्याच्या पुढे म्हणजे टेकिंग दिस पॉइंट अहेड, जसं मी सांगितलं आता मी माझ्याकडे डेव्हलप करतो. आता आम्ही आमच्याकडे सॉफ्टवेअर केलेले आहेत की स्मूथली रनिंग, म्हणजे एखादं चित्र आल्यानंतर त्याची केअर घेणे पहिली गोष्ट आमच्या एंडला, की आमच्या एंडकडून ते डॅमेज न होता ओके. कस्टमरला आहे त्या स्थितीमध्ये किंवा त्यांनी दिलेल्या स्थितीपेक्षा चांगल्या स्थितीमध्ये त्याला ते परत करणे. तर ह्याच्यामधले जे सर हे आहे त्याच्यामध्ये आता आम्ही एक पॉईंट अजून एक कॅरी फॉरवर्ड करतोय की प्रत्येक फ्रेम तुम्ही दर 5 वर्षानंतर चेक करायला पाहिजे. तर तसंच आर्टिस्टनी सुद्धा जर हे केलं तर आर्टिस्टला परत एक चान्स मिळेल त्या क्लायंट बरोबर इंटरॅक्शन करायचा. अगदीच. तुम्ही जाऊन बाबा मग तुम्ही गेला की तिथं त्याला सांगा एक 10 मिनिटं द्या, मी एवढ्या वर्षात एवढं काम केलेलं आहे सर, तुम्हाला कुठलं आवडलं का, तो आवडलं का देऊ का, एवढंच विचारायचं. सेल झाला. क्या बात है. अनदर टिप. हा ठीक आहे, पुढच्या वेळेला मी याच्या लेक्चर सिरीज मध्ये कन्वर्ट करेन. सो आता आपण अजून एका वेगळ्या टर्नकडे चाललोय की ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. ओके. सो तुम्ही दोघांनी आपापली उत्तर द्यायची. ओके. क्वेश्चन विचारल्यानंतर तुमच्या लेखी पेंटिंगचं फ्रेमिंग, ऑब्जेक्ट फ्रेमिंग, सर्टिफिकेट फ्रेमिंग, तुमचं काय फेवरेट आहे? असं फेवरेट नाही म्हणता येईल. खूप ऑनेस्टली फेवरेट असं जर विचार केलं, जो मनुष्य यातली कुठलीही वस्तू घेऊन येतो आणि त्याला त्याच्या पाठीमागची इमोशनल व्हॅल्यू माहीत असते, हा ती वस्तू फेवरेट. ती स्टोरी लाईन तयार होते. ओके. अशी कुठली वस्तू किंवा असे जर सांगितलं म्हणजे मी इमोशनली इन्व्हॉल्ड होत नाही. मी तेवढ्या एक पार्टसाठी त्याचे इमोशन जाणून घेतो. त्याचंही कारण आहे, म्हणजे हे मी जाणून बुजून स्वतःला तसंच नर्चर केलेलं आहे. तुम्ही स्वामींचं चित्र घेऊन आला फ्रेमिंगला, हा, आणि दुसऱ्यांनी सुद्धा आणलं. तुमचे इमोशन्स वेगळे, त्यांचे इमोशन्स वेगळे, त्यांची खरी भक्ती आहे. हा, तसं प्रत्येक पेंटिंग करताना प्रत्येक आर्टिस्टचे इमोशनल्स त्यावेळेचे वेगळे वेगळे असतात. त्यामुळे तो ज्या पद्धतीने रिॲक्ट करतो, हा, ते त्याच्याप्रमाणे हे होतं. आणि ज्याच्यामध्ये परत जी प्युरिटी जास्त येते ते तेवढं फेवरेट होत जातं. असं ते तो जो आहे ते प्युरिटीशी ते कनेक्ट होतं. सेम क्वेश्चन पाहिजे. माझंही असंच होतं की ज्यावेळेस एखादं चित्र आपण बघतो आणि आम्ही ज्यावेळेस त्याला वेगळ्या पद्धतीने कॉम्बिनेशन करतो आणि ते झाल्यानंतर पूर्ण फ्रेममध्ये बघा की आपण ते फ्रेमिंग बरोबर वापरले का, माउंटिंग बरोबर वापरले का, ते आपण जे इमॅजिन केलं त्याच्या पलीकडे अजून जाऊन ते छान दिसतंय का, आणि लास्टला म्हणजे कस्टमर त्याच्यावरती किती ॲप्रिशिएट करतो आणि जो आनंद मिळतो ना तो खूप वेगळा असतो. प्रत्येक चित्र हे फेवरेटच होतं. कुठला ऑब्जेक्ट आणि क्वांटिटीमध्ये काम करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काही नसतं. ठीक आहे, रुटीन कामामध्ये तो आनंद नाही मिळत. पण वेगळं ज्यावेळेस चित्र येतं, वेगळं पेंटिंग, वेगळे स्टोन वर्कमध्ये, कधी आम्ही साडीचं जुन्या साड्यांचे पण फ्रेमिंग केलेले आहेत आणि ते वेगळ्या पद्धतीने करतो. मटेरियल वेगळं, फॅब्रिक माउंटिंग यूज करतो. मग ते आम्ही ते योग्य पद्धतीने कलर वापरलाय का हे बघून पूर्ण प्रॉडक्ट ज्यावेळेस फ्रेम तयार होते ना ते बघितल्यावर जे आणि ते बनते तशी ती पूर्ण बने त्या पिरियडसाठी तो फेवरेटिझम असतो. हा, कारण परत तसंच आहे की त्याच्यात ते अडकून राहून चालणार नाहीये. कारण सेम वस्तू परत आली. मी ते सांगितलं की आमच्या दोघांमध्ये तोच आहे की कस्टमर कसा रिस्पॉन्ड करतो. आता बरेचसे कस्टमर असे येतात, ती वस्तू आहे, किती पैसे होते, नाही सांगू शकत. माझ्याकडे एक वस्तू आणली, माझ्याकडे जेवढे काही कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये एक चित्राला मी 18 लाख पद्धतीने कॉम्बिनेशन माझ्याकडे होतात. आमचा ऍक्च्युली जॉब आहे एक कॉम्बिनेशन सांगणे, आणि ते सांगणे जे आहे ते कस्टमरच्या कम्युनिकेशनवर अवलंबून आहे. उरलेलं कामं करायला आमच्याकडे 15-20 वर्ष स्टाफ ट्रेंड आहे. म्हणजे जर मला फ्रेम करायला सांगितली तर ती फिनिशिंग माझ्या हातात नाहीये, जी माझ्या माणसाच्या हातात आहे.
Brilliant. कधी कधी असंही झालंय की कस्टमरने आम्हाला विचारलेलं की ह्याला फ्रेमिंग करायचं, मला सगळ्यात भारी फ्रेम पाहिजे, पण त्याला ती गरजही नसते की भारी म्हणजे किती भारी. त्याला जे गरजेचं आहे ते मटेरियल वापरून आम्ही देतो त्यांना, पण त्यांना ती अमाऊंट कमी वाटते आणि अमाऊंट कमी असल्यामुळे त्यांना असं वाटतं की ती ते हलकी भारी झाली. नाही, हलकी झाली. असंही अनुभवलेलं आहे म्हणजे आम्ही. जास्त पैसे दिले की ती भारी भारी झाली हा, असं असंही बिलकुलच असं- नाही. हा, मग तेव्हा कस्टमरला एक्सप्लेन करतो, म्हणजे एक्स्ट्रा पैसे असतील तुम्ही वेगळे द्या, ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही ते घेऊ नाही, पण ह्याला गरजेचं आहे का, हा पहिला प्रश्न आम्ही स्वतःला विचारतो. म्हणजे जे मगाचपासून प्युरिटी जे म्हणतो, ती प्युरिटी आमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जर आम्हाला ती प्युरिटी कस्टमरच्या ह्याच्यातली बघायची असेल तर गरजेचं आहे का, नाही गरजेचं नका वापरू. म्हणजे म्युझियम ग्रेड ग्लास, वॉटर वेट ग्लास, हां, अमाऊंट इन मटेरियल होती. आणि जेव्हा क्लायंटला समजतं की बाबा नाही, ह्याला हे म्युझियम ग्रेड ग्लास गरजेचीच आहे, आता कस्टमर परत येत आहे, जेव्हा पेंटिंग परत आणतात तेव्हा सजेस्ट केलेलं होतं की अमाऊंट जास्त वाटली, हां, पण तेव्हा ते न लावल्यामुळे आज जे पेंटिंगचं नुकसान झालेलं आहे आणि इन्फ्लेशन प्रमाणे परत जो प्राइस रेज वाढलेला आहे, सगळ्यात महत्त्वाचा तो जो नुकसान आहे तो तुम्ही भरून नाही काढू शकत, कारण ती ओरिजिनल वस्तू आहे, तुम्ही त्याला रिप्रिंट नाही करू शकत. ते आता बऱ्याचशा कस्टमरला जाणवत आहे, बरेचसे कस्टमर त्याच्यावर फॉर आहेत, ते देतात म्युझियम ग्रेड फ्रेमिंगला, पण हाही वेगळ्या पद्धतीने मग तो वर्ड ऑफ माउथनी, मग त्या पद्धतीने क्लायंटला सुद्धा सांगतो तुम्ही त्या पद्धतीने बघा. आम्ही एखादं चित्र आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याला टेक्निकल ॲस्पेक्टनी बघतो, एक टेक्निकल ॲस्पेक्ट की त्याच्यामध्ये काय खराब झालेलं आहे का. जर खराब झालं असेल तर तेव्हा सांगणं गरजेचं आहे, नाहीतर नंतर ब्लेम गेम सुरू होतो की तुमच्या हातून झालं. Correct. त्यामुळे आम्ही आधी बघताना टेक्निकल ॲस्पेक्ट, त्याला कुठं खराब आहे का, मार्क्स वगैरे आहे का. दुसरं मग आम्ही त्याला कलरच्या पॅलेटच्या फॉर्मॅटमधून बघतो आणि मग त्याच्याशी कम्युनिकेशन करून कुठं लावायचं आहे, का लावायचं आहे, लाईफ किती पाहिजे, आणि ह्याच्याप्रमाणे ते मटेरियल्स ठरवतो. मग जेवढा कस्टमर खुश तेवढा आमचा फेवरेटिझम वाढलं. Correct. आतापर्यंत तुमचं केलेलं बेस्ट वर्क. असं खूप काही काम केलेलं, तेव्हा बेस्ट असं काही म्हणताच नाही, म्हणजे बेस्ट केलेलं. हां, सगळ्यात बेस्ट म्हणजे मी माझ्या आयुष्यात म्हणजे बिझनेसमध्ये आल्यानंतर एक कस्टमरला मी कमिटमेंट दिलेली होती की मी तुमचं हे फ्रेमिंग उद्या देणार आहे. आणि माझा स्टाफ दुपारनंतर नाही, आणि ती सँडविच फ्रेम होती. ओके. आणि ती फ्रेम करताना मी स्वतः ती फ्रेम फर्स्ट टाइम फ्रेमिंग करताना, सँडविच फ्रेम सगळ्यात अवघड असते कारण ते मध्ये हे होतं डिस्टन्स वगैरे. आणि ती पहिली फ्रेम मी करून ज्यावेळेस कस्टमरला दिली आणि कस्टमरने ज्यावेळेस की एक नंबर बनाय, ती खुश झाली. ती माझी पहिली फ्रेम आजही माझ्या नजरेत आहे, ओके. की तो आनंद आहे की मी स्वतः करून मी माझ्या कस्टमरला ती फ्रेम दिलेली आहे. आणि असे रोज तर खूप वेगळ्या पद्धतीचे एक तरी फ्रेम असते. ज्यावेळेस आम्ही 10 कस्टमर करतो त्यातून एक फ्रेम तरी आम्हाला ती आवडतेच, की हे होऊन जातं की स्वतः आपण वेगळं केलं हे आणि खूप छान झालं असं. ओके. सर, तुमच्यापैकी तुमचं बेस्ट वर्क आतापर्यंत कुठलं? खूप ऑनेस्टली असं डिफरन्शिएट नाही करता येणार बेस्ट वर्क आणि हे वर्क. बेस्ट वर्क जे झालं, ह्याच्यामध्ये बेस्ट वर्क होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा क्लायंटचा सपोर्ट खूप मोठा लागतो, जिथं त्यांनी फ्रीडम देणं गरजेचं आहे. ओके. एकतर माउंटिंग म्हणा, मटेरियल म्हणा, डिझायनिंग म्हणा. जसं मगाशी सांगितलं की ते ॲबस्ट्रॅक्टचं जे केलेलं होतं, आता ह्याच्यामध्ये तो विचार होता, तर ती आजही फेवरेट आहे, कारण त्याच्यानंतर ती परत कधी झाली नाही. हां, आता मध्ये एकाने डॅगर आणलेला होता जो ब्लॅक अँड व्हाईट होता, बरं. तर जिथं ब्लॅक आहे तिथं मी ग्रे वापरलं, जिथं व्हाईट आहे जिथं त्याचा ग्रे सिल्वरचा पोर्शन होता तिथं ब्लॅक, अशी पॉझिटिव्ह निगेटिव्ह कलर कॉम्बिनेशन मधून केले. हां, असे वेगळे भरपूर वेगळ्या पद्धतीने फ्रेमिंग झालेले आहेत. फेवरेट जर म्हणजे बिझनेस कोटनी जर फेवरेट विचारलं तर माझी फेवरेट ही फ्रेम ही आहे.
इट्स अ ब्लँक चेक. इट इज अ ब्लँक चेक फॉर अ व्हेरी सिम्पल रिझन. आय ऑलवेज टॉक अबाउट इट. मी त्याच्याबद्दल बोलतो की मला बरेचसे जण विचारतात असं का फ्रेम केलंय. तर खूप जण आम्हाला ब्लँक चेक देतात. आता युपीआय आल्यानंतर तो ब्लँक चेकचा विषय खूप कमी झाला. आज कोणीही किंवा आधीपासून कोणी कोणाला ब्लँक चेक देत नाही. का? तो विश्वास. हे जेव्हा ब्लँक ह्यांनी दिलं तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की बाबा बँकेत बॅलन्स किती आहे ते सांगा, म्हणजे आमचं आयुष्याचंही बरं होऊन जाईल. ते म्हटले तेवढं नाही. म्हटलं खूप खूप थँक्यू तो विश्वास ठेवल्याबद्दल. हा, म्हटलं मग फ्रेम करून ठेव, मी दुसरा चेक देतो. आणि मग फ्रेम केलं. आणि जेव्हा कस्टमर विचारायला लागला तेव्हा लक्षात आलं की हे आम्ही कमवलंय, की बाबा तो विश्वास. दुसरी गोष्ट, जेव्हा कस्टमर आमच्याकडे वस्तू ठेवून जातात, आज इतकी वर्ष काम केल्यानंतर रुटीन कस्टमर येतात, वस्तू ठेवतात, किती पैसे होतील काय होतील काही विचारत नाही. तर तो विश्वास संपादन केलेला आहे की आम्ही अननेसेसरी एकतर बिलिंग नाही करणार, त्याला जे गरजेचं आहे तेच फ्रेमिंग करणार, ओव्हरचार्ज कुठेही नाही करणार, आणि जे मटेरियल सांगणार तेच डिलिव्हर करणार. म्युझियम ग्रेड माउंट वापरून मी तुम्हाला साधा माउंट देणार नाही. समोर ठेवल्यानंतर सुद्धा खूप ऑनेस्टली आम्ही सांगू शकत नाही हा कॉन्झर्वेशन ग्रेड. म्युझियम ग्रेड माउंटवर मी सांगू शकतो. ग्लासेसमध्ये तुम्ही फरक सांगू शकत नाही. म्हणजे आता ग्लास दिसायला दोन्ही सेम आहे. 70% UV प्रोटेक्शनची ग्लास आणि 99% UV प्रोटेक्शनची ग्लास दिसायला सेम आहे. मी जेव्हा ते मटेरियल फील करेन तेव्हा मी सांगू शकतो ही म्युझियम ग्रेड आहे आणि हे ग्रेड आहे. कस्टमर सांगू शकत नाही, दिसून मी सुद्धा सांगू शकत नाही. त्यामुळे हा ट्रस्ट फॅक्टर खूप महत्वाचा आहे. म्हणजे आता आमच्याकडे बरेचसे कस्टमर असे आलेले आहेत की या ग्लासेस मागच्या 5-7 वर्षापासून आलेले आहेत, पण ती ग्लास 70% UV ग्लास लावल्यानंतर फेडिंग होतं. तो फेडिंग प्रोलॉंग करतो, तो फेडिंग थांबवत नाही. मग असेही कस्टमर आलेत की ही ग्लास वापरून सुद्धा बाहेरून वापरली, पण ही ग्लास वापरल्यानंतर सुद्धा आमच्याकडे फेडिंग झाली. मग आम्ही जे लिहिणार, जे सांगणार ते करणार. हा, मग त्याच्यासाठी म्हणजे असं विचार केला तर ही माझी फेवरेट फ्रेम. म्हणजे मला काय बोलायचं, 2 गोष्टी आम्ही आमच्याकडे ॲज अ रूल आम्ही एक गोष्ट फॉलो करतो, आमच्याकडे बार्गेनिंग होत नाही. हे पैसे एवढेच पैसे द्यायचे, कमी नाही जास्त नाही. हां, फिमेल क्लायंट असेल तर तिला एका वाक्यात सांगतो, हां ह्याच्यासाठी मी माझ्या बायकोबरोबर खरेदीला जात नाही. हां, आणि तुम्हाला ऑप्शन दिले की 1000 रुपये, 500 रुपये, 200 रुपये, तो तुम्ही कॉल घ्यायचा. ह्याला गरजेचं काय तेवढंच आम्ही सांगतो. हां, आणि मला असे लोक पैसे देतात. आता या सगळ्या ह्याच्यात म्हणजे हे पॅशन म्हणून जास्त दिसतंय मला रादर दॅन बिझनेस, राईट? तर व्हॉट मोटिवेट्स यू? या मागचं मोटिवेशन काय या सगळ्या करण्यामागचं? मी तर म्हणेल की माझे आतापर्यंतच्या या बिझनेसमधल्या प्रवासात जे काही क्रिएटिव्ह लोकांबरोबरच जास्त काम झालं, मी त्यांच्याकडूनच जास्त शिकायला मिळालं. आणि त्यांची जी जे माझ्याकडे येणारे यंग पासून अगदी ओल्ड सिनियर पण येतात, आणि एनर्जी त्यांची जी असते, प्रत्येक जण काहीतरी एनर्जी देऊन जातो आणि काहीतरी शिकवून जातो. म्हणजे त्यांच्या पर्सनल लाईफ म्हटलं की आता परवाच एक 82 इयर्सच्या आजी आलेली होती माझ्याकडे पेपर फिलिंगमध्ये, आणि त्या पायऱ्या चढून माझ्या इथपर्यंत आल्या. काय ते फक्त हुक्स कसं लावायचे मी हे केलेलं आहे हे त्या सांगायचं होतं त्यांचं. ते फ्रेमिंग मी 10 वर्ष आधीच केलेलं होतं, पण ते काहीच झालेलं नाही. पण एकदा ते हुक्स मी आता त्याचं डिझाईन बदललं आहे, त्याच फ्रेममध्ये मला हे दुसरं चित्र टाकायचं ते पण होतं, आणि मी ते टाकून मी आल्याबरोबर त्यांनाही सांगितलं की हे हुक असं. पण त्या पेपर बिल्डिंगमध्ये त्यांचा तो थॉट होता कलर कॉम्बिनेशनचा. त्यांना ते त्यांच्या ग्रँडसनला द्यायचं होतं, आणि ते कलर का वापरले हे आता मी घड्याळ चेंज करून बेस का चेंज केलं कलरचा ते त्यांनी मला सांगितलं. आणि तो थॉट आता तो त्यांच्याकडून लागला की प्रत्येक कलरमध्ये एक थॉट असतो आणि ती एनर्जी. तर ते असं रोज एक मोटिवेशन हे असं येतं. लहानांकडूनही बरंच शिकायला मिळतं. लहान मुलंही खूप असं वेगळ्या कलर न भीती नसते कुठलाही कलर कुठेही वापरून. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर माझा मुलगा 2.5-3 वर्षाचा असताना
त्याला अशीच एक कलर पॅलेट दिलेली होती आणि त्याने असे ते कलर मारून एक पेंटिंग केलेलं होतं. त्याला आम्ही ते एक फ्रेमिंग पण केलेलं आहे तसं. तर असं काहीतरी मोटिवेशन तसंच फ्रेंडचं कॉम्बिनेशन करताना ते एक मोटिवेशनच मिळतं की हा एक प्रवासातला ओके सर तुमचं मोटिवेशन हिने जसं सांगितलं तसं मोटिवेशन म्हणजे रोज नवीन म्हणजे व्यक्ती रोजचे आपले ओळखीचे आहेत ते भेटायला मिळतं, शिकायला मिळतं. हां, आणि तो क्रिएटिव्ह प्रोसेसचा भाग होतो. त्याची जी क्रिएटिव्हिटीची जी प्रोसेस आहे म्हणजे तो थॉट ऐकण्यापासून तो प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्जन, हां, त्याच्यानंतर तो कस्टमरच्या भिंतीवर लागल्यानंतर त्याला मिळणारा समाधान, हां, हे मोटिवेटिव्ह आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या क्लायंटमध्ये तर मधी एका वडिलांचा फोटो म्हणजे ते अकोल्याच्या पुढं गाव आहे ते तिकडनं आला होता कस्टमर. का तर त्याने सगळीकडे चौकशी केली नाही चांगलंच पाहिजे तर त्याला आमचं नाव कोणीतरी सुचवलं तो तिथून आला. जेव्हा एवढा लांबचा प्रवास करून जेव्हा कस्टमर येतात तेव्हा आम्हालाही कुतूहल असतं की त्याला काय वाटलं झाल्यानंतर. जे रुटीन कस्टमर त्यांचा एक फीडबॅक ॲव्हरेजली म्हणजे त्यांना आमची सवय नाही आम्हाला त्यांची सवय ही झालेली असते की हे झाल्यानंतर हे असंच करणार आणि हे आवडणार आणि हे होणार. पण अशा कस्टमरकडून हे केलं आणि जेव्हा तो फोटो त्यांना फ्रेम करून त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये लावला, हां, आणि त्यांना विचारलं त्यांनी मला 3 दिवसानंतर फीडबॅक दिला. आम्हाला वाटले ते तिथंच आहेत. त्यामुळे हा मोटिवेशन फॅक्टर आहे. हा म्हणजे आम्ही ॲज अ रूल आम्ही गुगलवर कुठल्याही कस्टमरला सांगत नाही रिव्ह्यूज द्या आम्हाला. हां, तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या कारण माझा हा बिझनेस डिजिटलाइज्ड होऊ शकत नाही आणि आम्हाला तो करायचा सुद्धा नाही आहे. हां, AI तुम्हाला सांगाल ह्याला हा कलर वापरा पण AI तुम्हाला हे सांगणार नाही यातलं इमोशन काय आहे जे 1 to 1 इंटरॅक्शनमध्ये होणार. त्यामुळे वेबसाईट नाही आहे, व्हॉट्सअपवर काम करत नाही. जे काय ते समोरासमोर येऊन काम करायचं आणि समोर ह्युमन इंटरॅक्शन आल्यानंतर त्याच्यातून मिळणारा जो समाधान आहे तो खूप मोठा मोटिवेशनल फॅक्टर ठरतो. फेवरेट सेलिब्रिटी की ज्याच्यासाठी तुम्ही काम केलं? फर्स्ट टाइम मी अमोल पालेकर सरांना भेटले. सरांनी त्या सेलिब्रिटीला माझ्या दुकानात येताना थोडंसं हे असतं तर ते म्हणे की तुझा टायमिंग काय. तर मी त्यांना 10 ते 2, 3 ते 8 सांगितलं. तर ते म्हणजे त्याच्या आधी तू येऊ शकशील का आणि मी त्यावेळेस अगदी जवळच होतो राहायला. म्हणजे चालेल सर तुम्ही येणार असाल पर्सनली तर मी येईल. ते अगदी 8:30 म्हणजे 8:30ला डॉट आमचं टायमिंग 8:30चा. तर मला असं वाटलं की 8:30 5पर्यंत वगैरे येतील पण सर 8:30ला माझ्या दुकानात होते आणि मला यायला 8:32 झाले. मीच 2 मिनिटं लेट होते आणि ते आल्यानंतर सरांचे पेंटिंग वगैरे बघितल्यानंतर आणि बोलल्यानंतर जो काही आनंद झाला सरांना भेटून तो खूप वेगळा होता. त्यानंतर आत्ताही त्यांचा जहांगीरचा शो झाला त्यावेळेस खूप लिमिटेड लोकांना इन्व्हिटेशन होते. त्यावेळेस सरांनी आम्हाला तिथे बोलवलं. पर्सनली फोटो सेक्शन झालं त्यांच्याबरोबर. त्यांची बर्थडे पार्टी होती त्यावेळेस त्यांच्या बर्थडे पार्टीतही फॅमिली फ्रेंड्सलाच इन्व्हिटेशन होतं त्यातही आम्ही इन्व्हॉल्व होतो आणि तो जो आनंद आहे ना तो खूप वेगळा आहे की आज सर 85 मला वाटतं 82 असतील आणि ज्या एनर्जीनी सर आज शो लावतात आणि बोलतात ती एनर्जी आमच्याकडेही पास होत होती की आम्ही ते तेवढंच काम केलं पाहिजे ना की हे सिनियर सेलिब्रिटींना म्हणल्यानंतर खूप काही हे असतात आपण तर खूप साधी माणसं आहोत आणि ते सगळं सांभाळून ते एवढं सगळं विश्व तयार करतात ते आपणही केलं पाहिजे असं काहीतरी. हा नक्कीच एनर्जीचा पार्ट आहे माझ्या आयुष्यातला. तर तुमची फेवरेट सेलिब्रिटी की ज्यांच्यावर तुम्ही काम केलं? खूप ऑनेस्टली कसं होतं म्हणजे जसंही मी सांगितलं अमोल पालेकर सर स्वतः खूप डाऊन टू अर्थ आहेत. हां, त्यामुळे त्यांनी इथपर्यंत यायचे कष्ट घेतले आणि तो हे झाला. त्यानंतर परवा सलील कुलकर्णी आले. संदीप खरे सर संदीप खरे सर येऊन गेले. अशी सेलिब्रिटी खूप जरी येतात.
फेवरेटिझम असं नाहीये, म्हणजे तो परत तो प्रश्न जो पहिला प्रश्न आहे ना तो त्याच्याशीच रिलेशन आहे. हा Okay. पण खूप ऑनेस्टली ह्या सगळ्या म्हणजे माझं म्हणणं उलट आहे, म्हणजे जेव्हा आपण सेलिब्रिटी म्हणतो ना त्यांच्याकडून घेण्यासारखं एवढं असतं. म्हणजे जसं हिने आता सांगितलं तो टायमिंग 8:30 जेवढे कोण सेलिब्रिटी आहेत ते टायमिंगचे एवढे डॉट असतात, म्हणजे सेकंद सुद्धा इकडे तिकडे होत नाही हं. माझ्या शनिवार पेठेतल्या दुकानात कुठून कुठून ट्रॅफिकमधून यायचं असतं तरी सुद्धा म्हणजे त्यांची पूर्वतयारी काय लेवलची असेल हा हे शिकायला मिळतं. आणि असे प्रत्येक सेलिब्रिटी जे आम्हाला शिकवून जातात ते सगळे आमचे आवडतात. म्हणजे ते लक्षात घ्या, म्हणजे आम्ही ग्रूम झालो त्याला कारण आमचा कस्टमर आहे. बरोबर. जे लोक आली ज्यांनी बरोबर. शिकवलं की बाबा 8:30 म्हणजे 8:30ला ते 8:30ला येतात, मग आपल्या प्रायोरिटी सगळ्या चेंज होतात. मग त्या प्रायोरिटी चेंज कशा करायच्या हे त्यातून शिकायला मिळतं. आणि मोटिवेशन फॅक्टर लॉरीचा होता तसं. जर तुम्ही फ्रेमिंग मध्ये नसतात तर काय करत असता? आई शपथ. जात नाही. एवढा आनंदच घेतला नसता. नाही म्हणजे आम्ही इव्हॉल्व झालो खूप. टचवूड म्हणजे ह्याची साथ लागली, म्हणजे ते देवानी जोड्या बनवतात तशा त्या बनवल्या गेल्या. हिची साथ अरेंज लागली. मॅरेज हा अरेंज मॅरेज नाही, खूप सोपं होतं. मला वडिलांनी विचारलं होतं काय क्रायटेरिया, म्हटलं जी पोरगी पहिले आपल्याला हो म्हणून त्याशी लग्न करायचं, कारण आपला धंदा काय फ्रेमिंगचा धंदा आहे, कोण हो म्हणणार. ही हो म्हटली, आम्ही लग्न केलं. तो क्रिएटिव्हिटी पार्ट हा प्रत्येकाच्या मुलामध्ये असतो, जो ओव्हर अ पिरियड सामाजिक बांधिलकीमुळे किंवा तू डॉक्टर व्हायला पाहिजे तो मारला जातो. ह्याच्यामध्ये तो जिवंत होतो. आमच्या दोघांचा कॉमन पॉइंट तो आहे, म्हणजे ॲज अ हजबंड अँड वाईफ 28 वर्ष 24 तास एकत्र राहून काम करायचं. हा ही अचिव्हमेंट अशी आहे दोघांसाठी. अशा पद्धतीने ते एक तो पहिला प्रश्न परत नाही थोडंसं जर तुम्ही फ्रेमिंग नसता करत तर काय केलं असतं? नसतं केलं तर काय केलं असतं. त्यामुळे दुसरं वेगळं या प्रवासाने आम्हाला पॅशन शिकवलं की आम्हाला काय पाहिजे आहे. म्हणजे जेव्हा आम्ही एकमेकांशी चर्चा करत होतो की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे किंवा काय मिळवायचं, तेव्हा आमच्या दोघांचे हे पॉईंट खूप सिमिलर होते की पैसे मिळवून तुम्ही वस्तू मिळवू शकता, पैसे मिळवून तुम्ही फिरणार, समाधान घेणार. मग समाधान म्हणजे काय, मग ते कामात का शोधायचं नाही, मग काय हे. त्यामुळे अशाच रिलेटेड दुसरं काहीतरी आम्ही, म्हणजे आयदर मी पेंटर झालो असतो, म्हणजे छोट्यापणी जे काम करत असतो मी खूप छान आर्किटेक्ट झालो असतो. हा मला ऍक्च्युली पेंटिंगची आवड होती लहानपणापासून, पण पेंटिंग मध्ये करिअर असते हे कधी माहीतच नव्हतं. मी जर फ्रेमिंगच्या बिझनेस मध्ये आले नसते, एकतर मला टीचिंग मध्ये आवड होती किंवा मला माझं वेगळं काहीतरी असं, मला दुसऱ्यांकडून शिकायला आवडतं आणि शिकवायला आवडतं. की माझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते मी दुसऱ्यांना शेअर करेल आणि दुसऱ्यांकडून प्रत्येक वेळेस काहीतरी शिकायला मिळतं, ते पण शिकलं पाहिजे लोकांना, असं मला प्रत्येक वेळेस वाटतं. देणं हा जो प्रकार आहे ना, हा आमच्याकडे इनडायरेक्टली म्हणजे तो झाला. म्हणजे आता जेव्हा साधारण 20-22 वर्ष ॲक्च्युअली कस्टमाइज फ्रेमिंगमध्ये काम करताना, म्हणजे साधारण 2002 पासून 2003 पासून आज 19 वर्ष आम्ही कस्टमाइज फ्रेमिंगमध्ये काम करतोय. 19 वर्ष काम करताना ही गोष्ट जाणवली की फ्रेमिंग कसं करायचं हे कुठं नॉलेज दिलं नाही आहे, कुठलाही सिलेबस नाही, काय नाही. तो बाय एक्सपिरियन्स आम्ही सांगतो. म्हणजे आता एखादं चित्र आलं तर त्याच्यामध्ये जर इमोशनल इन्व्हॉल्वमेंट ही दोन्हीकडून असते, गिव्ह अँड टेक असतं, ते वन साइडेड नसतं. तर ते चित्र बघून 500 फ्रेमपैकी ह्याला कुठली जाणार आहे हां हे कळतं. तर तो जो आणि त्याचे आम्ही चार्जेस घेत नाही वेगळे. आम्ही तुमच्याकडून जे चार्जेस घेतो ते फक्त मटेरियलचे चार्जेस घेतो. तर तो जो गिव्हिंगचा पार्ट आहे ना, हा तो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणून मला असं वाटतं की तिला टीचर, इट इज अबाउट गिव्हिंग. म्हणजे
देते ती. Last question of this round is, what is your motto? Maybe after 20 years, तुम्ही काय कुठं असू शकता किंवा what is your motto next? मला सांगायचं की आता जर माझे 5,000 कस्टमर असतील तर त्यावेळेस नक्कीच मी 10,000 लोकांच्या पुढे जाईल आणि मला फक्त पैसा कमवायचा आहे किंवा मला हे द्यायचं असं नाही आहे. तर आम्हाला दोघांना कामही असंच करायचं आहे की आम्ही गेल्यानंतरही आमचं नाव राहिलं पाहिजे की ह्यांच्यासारखं फ्रेमिंग कोणीच केलं नाही ह्यांच्यासारखं एक. तर ते एक वेगळे पण जपायचं आहे की मी गेल्यानंतरही माझं नाव असलं पाहिजे. फ्रेम करायची म्हणल्यानंतर निर्माण फ्रेम्स हे नाव असलं पाहिजे की पहिल्या लोकांच्या समोर हे नाव असलं पाहिजे. ते जपण्याचा आम्ही म्हणजे प्रयत्न करतो आणि त्यामुळे कुठलीही फ्रेम आमच्याकडून घेताना ती नीट चेक झाली पाहिजे. ती कधी माणूस हा चुकीचा आहे, कधी एखादी फ्रेम चुकते पण आमच्याकडून आणि ती ज्यावेळेस कस्टमरच्या घरी जाते कधी उलटी ऊब लागलेली असेल गडबडीत एखाद्या वेळेस होतात चुका नाही झाल्या तसं नाही आहे झालं आणि त्यावेळेस त्या चुका एकतर आम्ही ॲक्सेप्ट करतो आमची चूक आहे ती, पण जो मानसिक त्रास होतो ना, तो खूप वेगळा होतो की ही चूक आपल्याकडून व्हायला नाही पाहिजे हे. आणि ती ज्यावेळेस चूक आम्ही ॲक्सेप्ट करतो त्यावेळेस कस्टमर एकदम हे असतात की नाही ही चूक नाही व्हायला पाहिजे, ही काळजी घेतो. क्वालिटी चांगली गेली पाहिजे, आमच्याकडून प्रॉडक्ट नीट गेलं पाहिजे आणि प्रत्येक फ्रेम जसं मी म्हणते की आमचं विजिटिंग कार्ड आहे तर आपलं ते कार्ड नीटच असलं पाहिजे आणि आपण गेल्यानंतरही आम्ही जरी म्हणजे शेवटी आपलं आयुष्य माहीत नाही कधी ते गेल्यानंतरही आमचं नाव पाहिजे. टेकिंग द साईड की म्हणजे इट इज एकतर करत हेच राहणार त्यामुळे 15-20 इयर्स डाऊन द लाईन सुद्धा हेच करत. टेकिंग इट अहेड गिव्हिंग बॅक टू द सोसायटी हा जो विषय आहे ज्याच्यावर आम्ही ऑलरेडी त्याच्यावर मागच्या 8-10 वर्षापासून काम करतोय की मी जे काय घडलो ते सगळ्या आर्टिस्टमुळे घडलो, सगळ्या क्रिएटिव्ह लोकांमुळे घडलो. आणि या प्रवासामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की म्हणजे जेव्हा मुलगा लहान असतो तेव्हा त्याला चित्र काढायला प्रोत्साहन करतात, घेऊन जातात, कौतुक करतात, लावतात, पण त्याला करिअर म्हणून घेत नाही आई वडील. म्हणजे जर आर्टिस्ट होणार असेल म्हणजे माझी मुलगी जेव्हा अभिनवला ऍडमिशन घेतली तेव्हा माझ्या वडिलांचा प्रश्न होता हेच होता. हा आता आम्ही जे काही इव्हॉल्व्ह झालो त्याला बेसिक रिझन हे सगळे जे आमच्याकडे येतात ते कस्टमर की त्यांनी सुद्धा ते दिवस ह्याचं काय करत ते पॅशन जपत ते आहेत आणि ते बरेचसे जण आजच्या तारखेला समाजात एक आयडिओलॉजी आहे. आम्ही त्या आयडिओलॉजीबरोबर 1-to-1 इंटरॅक्ट करतो जे लोकांना म्हणजे लोक अप्रोच व्हायला सुद्धा घाबरतात, पण आम्हाला ती एंट्री म्हणजे ते समोरून येतात एंट्री असं ते गोड गोड छान छान. त्यातून एक गोष्ट लक्षात आली की मग आपण ज्यांना आर्टिस्ट होता येत नाही किंवा ज्यांना त्यांची क्रिएटिव्हिटी XYZ रिझन्समुळे खूप ऑनेस्टली सांगेन सामाजिक प्रेशरमुळे आणि त्या पैशाच्या प्रेशरमुळे की मला एवढे पैसे कमवायचे त्याच्यासाठी करता येत नाही, त्या लोकांना ते पैसे तिथं तेवढे मिळतात ह्याच्यासाठी काम करायचे दाखवायला की बाबा माझ्या मुलाला जर उद्या आर्टिस्ट व्हायचं असेल तर त्याला त्यातून पैसे कमवता येईल आणि चांगली लाईफस्टाईल जगता येईल. मग ह्याच्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे त्याच्या पद्धतीने मी काम करतो आणि मग त्याच्यासाठी अजून एक 2-4 वर्ष जातील. हा उदाहरण द्यायचं तुम्ही पाश्चात्य देशात गेला, आपल्याकडची संस्कृती आपल्याकडे अबंडन्स आहे पण त्यांच्याकडे त्या संस्कृतीमध्ये तेवढ्याच गोष्टींचं त्यांनी ज्या पद्धतीने मार्केटिंग केलेलं आहे, कौतुक ज्या पद्धतीने केलेलं आहे, त्यातून प्रॉडक्ट जसे डेव्हलप केलेले आहेत हे आपल्याकडे सुरू करायचं आहे. मी नवीन वेगळं काही नाही करणार आहे. हा ते जे करतायत फक्त त्याला व्यवस्थित डॉक्युमेंटेशनची जोड देऊन पॅकेजिंग मार्केटिंग त्यांच्याकडून म्हणजे अमेरिका हा देश खूप चांगल्या पद्धतीने एखादी गोष्टीची मार्केटिंग पॅकेजिंग करून विकायचं कसं आहे त्यांच्याकडून शिकायचं.
ॲमेझॉनवर न लागणाऱ्या वस्तू मी स्वतः खूपदा विकत घेतो, कारण ती स्वस्त मिळते. ती स्वस्त कधीच नसते. कोणी जगात खिशातून घालून तुम्हाला स्वस्त देत नाही. तरी सुद्धा मी प्रलोभित होऊन मी विकत घेतो. मग आपण आपल्या आर्टिस्टचे त्या पद्धतीने प्रॉडक्ट कन्वर्ट करून त्याचं मार्केटिंग करून त्याला त्याची रॉयल्टी आयुष्यभर पिढ्यानपिढ्या राहील. आर्टिस्ट आपली एकमेव कम्युनिटी अशी जी आहे, म्हणजे पेंटर स्पेसिफिकली जे क्रिएटिव्ह फील्डमध्ये पाठीमागे आहेत, ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज शेअरिंग, माझा कोणतरी घेऊन जाईल हे त्याचं प्रॉपर ते ॲज अ टीम काम नाही करत. म्हणजे जर क्रिएटिव्ह फील्डमध्ये जे पार्श्वगायक आहेत किंवा ॲक्टर्स आहेत, बाकी कुठली क्रिएटिव्ह फील्ड घेतली तर त्यांनी त्यांचं त्याला ग्लॅमर जोडलेलं आहे. बरोबर. आणि ते ग्लॅमर जोडल्यामुळे म्हणजे जर एखाद्याला जर ॲक्टर व्हायचं असेल आणि नावारूपाला यायचं असेल तर त्याचं पर्सेंटेज किती आहे, कारण त्यांनी त्या लोकांनी एकत्र येऊन त्याला त्या माध्यमात त्याला ग्लॅमराईज करून त्याला त्या पोझिशनला ठेवलेलं आहे. तसंच या सगळ्या आर्टिस्टनी एकत्र येऊन त्याचं डॉक्युमेंटेशन झालं की तुमच्या 90% गोष्टी संपल्या. त्याचं योग्य पॅकेजिंग प्रॉडक्ट करून तुम्ही जेव्हा एक्झिबिशनला एखादी फ्रेम लावता, बरेचसे जण विदाऊट फ्रेम लावतं, बरेचसे जण पाहिजे तशी फ्रेम लावतात. या गोष्टी चेंज करायच्या आहेत. त्याच्याबरोबर हा एक थॉट आर्टिस्टला परत चेंज करायचा आहे की एखाद्या प्रत्येक चित्राला एक इमोशनल व्हॅल्यू असते. काही कमर्शियल जरी असेल तरी तुम्ही इथून देता. इथून जेव्हा देता तर त्याचं फ्रेमिंग त्या पद्धतीने जर झालं, म्हणजे काही जण शोला एकसारखं फ्रेमिंग करतात. तुमचं पेंटिंग एकसारखं आहे का? तुमचं पेंटिंग प्रत्येक जण जाणून का? त्या शो पुरता विचार न करता लॉंग टर्ममध्ये विचार करून त्या चित्राला कशी गरज आहे त्याच्या पद्धतीने फ्रेमिंग करा. या गोष्टीवर काम करायचं. 100% त्याच्यावर काम करायला सुरुवात केलेली आहे. बऱ्याचशा आर्टिस्ट बरोबर बोलतोय. परत त्याच्यामधून म्युझियम हा एक विषय डोक्यात आहे की या आर्टिस्टचं म्युझियम तयार करायचं, लोक येऊन राहतील. पेंटिंग कसं बघायचं हे शिकवायचं. म्हणजे कॉन्सेप्च्युअल अशी आहे की तुम्ही आधी आल्यानंतर तुम्ही आधी हे बघायचं कसं, आधी ते ऐका. त्याच्याशिवाय तुम्हाला आतमध्ये परवानगी नाही. आणि त्यातून इन्कम जनरेट होऊन पिढ्यानपिढ्या जेव्हा जातील तेव्हा कमीत कमी 2 पिढ्यानंतर सांगाल, अरे बाबा तू काय करू, तू फक्त चित्र काढ, त्याच्यावरच पैसे मिळणार आहेत आणि AI हे करून देणार आहे. म्हणजे थँकफुली टू द टेक्नॉलॉजी ह्याच्या पुढे सगळ्यात जास्त पैसे तुम्हाला पेंटिंग कमवायला जे कोण काम करतायत. म्हणजे AIनी मला माझं महत्त्व पटवून दिलं. मी जे इमोशनली बघू शकतो ते AI बघू शकत नाही. त्यामुळे मी याच्यापुढे भरपूर पैसे सुद्धा कमवणार. त्यामुळे लोक करिअर ऑप्शन म्हणून घेऊ शकतात. सो हे खूपच ब्रिलियंट आहे. म्हणजे प्रत्येक मीडियमनुसार युअर थॉट प्रोसेस, म्हणजे मला असं म्हणायला नक्कीच आवडेल की प्रत्येक फ्रेम ही युनिकच आहे. म्हणजे त्याच्यात अगदी थॉट प्रोसेस पासून मटेरियल वगैरे वगैरे हा, म्हणजे मगाशी जसं तुम्ही म्हटलं की 18 कॉम्बिनेशन्स तुमच्याकडे आहेत आणि आय एम शुअर की त्या सूचीनुसार ती कधीच आलेली नसतील. त्याचं वेगवेगळी कॉम्बिनेशन झालेली असणार. हो, कॉम्बिनेशन म्हणजे वेगवेगळे प्रयोग ऑटोमॅटिकली होतात. म्हणजे आता बऱ्याचशा ह्यांना कस्टमरला सांगितलं जातं, तिथं जायचं, चित्र ठेवायचं, ते सांगाल तसं करायचं आणि तुम्ही घेऊन जायचं. त्यामुळे तिथे ऍक्च्युली तो क्रिएटिव्हिटीला मार्ग ठरतो, कारण कस्टमरचा इनपुट येत नाही, ते ठेवतात जातात. जेव्हा कस्टमरचा इनपुट येतो तेव्हा मग वेगळ्या पद्धतीने सुद्धा काही काही फ्रेमिंग तयार होतं. म्हणजे मध्ये एक इन्व्हिटेशन कार्ड आलेलं होतं, पूर्ण ब्लॅक होतं. मग त्याला ब्लॅक टू ब्लॅक टू ब्लॅक टू ब्लॅक असं का फ्रेमिंग नाही करायचं हा विचार त्यातून आला. बरं. सो म्हणजे मगाशी जसं म्हटलंय सगळंच अमेझिंग आहे आणि हा सगळा प्रवास बघता म्हणजे डेफिनेटली ऑडियन्सला हे लक्षात येईल की तुम्ही जेव्हा एखादी चित्र बघता किंवा एखादं फ्रेम बघता, म्हणजे निर्माण फ्रेम्समध्ये आल्यानंतर किंवा या दोघांबरोबर गप्पा मारत असणार किती डीपली विचार होऊ शकतो आणि त्या गोष्टीचं, त्या विचारांचं म्हणजे मला इथं खरं सांगायचं वेगवेगळे कॉम्बिनेशन दिसतात. म्हणजे पॅशन प्लस कामातली ऑनेस्टी प्लस व्यवसायातली ऑनेस्टी आणि या सगळ्यांचं मिळून जे काही एक तयार झालेलं मिश्रण आहे
आणि त्यांचं स्वतःचं लर्निंग देखील म्हणजे आणि दे आर शेअरिंग लॉट ऑफ थिंग्स फॉर पर्टिक्युलरली फॉर न्यू आर्टिस्ट ऑल्सो किंवा एक्झिस्टिंग आर्टिस्ट ऑल्सो. आय एम शुअर की जे ऑलरेडी एक्झिस्टिंग आर्टिस्ट आहेत, एस्टॅब्लिश आर्टिस्ट आहेत, त्यांना सुद्धा नवीन काहीतरी मिळालेलं असणार. सो हा जर्नी खरंच खूप अमेझिंग आणि एन्जॉयबल आहे. आणि हे सगळे इन्साइट्स तुम्ही दिलेत किंवा जे चौकटी बाहेरची चौकट काय असू शकते हे जे तुम्ही काम करताय आर्टिस्ट लोकांसाठी, दॅट इज फॅब्युलस. सो त्या कम्युनिटीनी सगळं दिलेलं आहे. जे काय आहे आम्ही दोघं उभं आहोत किंवा निर्माण जे काय आहे आज त्या क्रिएटिव्ह कम्युनिटीमुळे आहे सगळ्यात महत्त्वाचं. तर त्यांनाही त्याची गरज होती म्हणून ते आले आणि त्यातून हे उभं म्हणजे ते इट इज होल बिग फॅमिली फॉर एव्हरीवन ऑफ अस. सो आय एम शुअर की या इंटरव्ह्यू मधनं तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल, तुम्ही इंटरव्ह्यू एन्जॉय केला असेल. सो आपण परत भेटू अशाच एका वेगळ्या विषयासाठी वेगळ्या कलाकाराबरोबर. सो टिल दॅट टाइम कीप डुईंग क्रिएटिव्ह वर्क. थँक्यू. If you haven't subscribed yet, don't wait any longer. Subscribe now.